कल्याण वर्मा नावाचे एक फोटोग्राफर आहेत खूप फेमस. तर ते सांगतात की ग्लोबल वॉर्मिंग हा शब्द म्हटल्यावरती तुम्हाला डोळ्यासमोर कोणता फोटोग्राफ दिसतो. तर जनरली लोक म्हणतात की एका आईस शीटवरती पोलार बेअर उभा असतो, विच सेज की आईस शीट मेल्ट होत आहेत, ग्लेशियर्स मेल्ट होत आहेत. तर ते चित्र खूप फेमस झालं, सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. पण कल्याण वर्मा म्हणतात की गेल्या दशकातलं सर्वात हॉरिफाईंग हॉरर असलेलं चित्र फोटोग्राफ म्हणजे ग्रीसच्या समुद्रकिनारी त्या बीचवरती एक लहान मुलाचं 7-8 वर्षाचं मला वाटतं मूल होतं, त्याची डेड बॉडी येऊन पडलेली आणि एका फोटोग्राफरने तिथे जाऊन तो फोटोग्राफ काढला आणि तो फोटोही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. हो, आणि तो खूप प्रसिद्ध झालेला. कारण 2 दशकांपूर्वीपासून मोठ्या प्रमाणात त्याची शिकार झाली आणि पेल्टसाठी त्यांचं जे स्किन आहे त्याचे प्रोडक्ट्स बनवले जायचे. तर त्यांची संख्या खूप कमी झाली आणि आम्ही जे काम सुरू केलं हे ऑटरला एक फ्लॅगशिप स्पेशीज म्हणून पकडलं आणि त्या निमित्ताने पूर्ण नदीवरती काम करता येतं. कारण जंगलात आपण गेलो तर जंगलात जाऊन आपल्याला वाघ बघायचा असतो. तर वाघ का बघायचा? कारण जंगलाचा राजा का हा थोडं अजून सायंटिफिक टर्म्स मध्ये बघायला गेलं तर इट इज द टॉप प्रिडेटर, ॲपेक्स प्रिडेटर आहे. तो सगळ्यांची शिकार करतो किंवा त्या पिरॅमिड मध्ये तो सर्वात वरती आहे. अन्न साखळी ही जी शिकलोय त्याच्यात तो टॉप प्रिडेटर आहे, ॲपेक्स प्रिडेटर आहे. तर त्याचप्रमाणे ऊद हा नद्यांमध्ये मिळणारा टॉप प्रिडेटर आहे. अच्छा. आणि त्याची फूड रेंज खूप मोठी आहे. मासे खातो. आता रिसेंटली एका मित्राने कासव खाताना त्याला डॉक्युमेंट केलं. पक्ष्यांचे सुद्धा फेदर्स त्याच्या ह्याच्यामध्ये मिळाले, विष्टेमध्ये. फ्रॉग्स खातो, साप सुद्धा खाताना दिसलेत. सो त्याची फूड रेंज खूप मोठी आहे, विच इंडिकेट्स की नदीमध्ये काही चुकीचं झालं, माशांची संख्या कमी झाली, माशांना रोग आला किंवा नमस्कार, मी गिरीश परदेशी. गुफ्तगू विथ गिरीश या माझ्या पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. मागच्या 3ही एपिसोड्सना तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिला. मला खूप आनंद आहे की जे मला व्यक्त व्हायचंय, जे मला तुमच्या लोकांपर्यंत पोहोचवायचंय ते सशक्तपणे पोचलं जातंय. थँक्यू सो मच. असंच आमच्या पॉडकास्टला सपोर्ट करत राहा, प्रेम करत राहा. हे इंटरेस्टिंग वाटतंय ना, धनुष्यबाण. मल्हार, मला सांग की हे काय ह्याचा तुम्ही का घेतलंय, काय ह्याचा उपयोग करता तुम्ही? सर्वात पहिली गोष्ट म्हणजे मला खूप फॅसिनेटिंग हे वेपन वाटतं. ओके. त्याच्याबद्दल मी थोडं ऐकलं, वाचलं. आता सुद्धा तुम्ही पकडताना बघितलं तुम्ही तर अंगठ्याचा वापर तुम्ही केलात. हो. करायचा का? आदिवासी समाजामध्ये अंगठ्याचा वापरच नाही करत. त्याची खूप इंटरेस्टिंग गोष्ट मी वाचलेली. मिलिंद बोकील यांचं पुस्तक आहे कातकरी विकास की विस्थापन नावाचं. बरं. त्याच्यामध्ये त्यांनी इंटरप्रिट केलंय की एकलव्याला जो अंगठा मागितला तर तो त्यांनी का दिला, तर कदाचित आदिवासी कधीच अंगठ्याचा वापर करतच नव्हते, ह्या 2 बोटांचाच वापर करत होते. त्यामुळे अंगठा देण्यामध्ये त्याला काही नुकसान खूप मोठं नुकसान नव्हतं. आणि आत्ताचे आदिवासी सगळे ही 2 बोटच वापरतात. तर त्याचं दुसरं इंटरप्रिटेशन असं की त्या इव्हेंट नंतर सगळे लोक हे 2 बोटच वापरायला लागले, अंगठा वापरणं बंद केलं त्यांनी. आणि खूप इंटरेस्टिंग वेपन वाटतं. कसं धरायचं? असं हे असं. बापरे, फक्त असं. एनिवे, मला खूप आनंद आहे की आज आपल्याबरोबर माझ्या पॉडकास्टमध्ये जी व्यक्ती आलेली आहे ती खूप वेगळ्या धर्तीचं काम करते. धर्तीचं अगदी योग्य शब्द वापरला आहे मी. जंगल, वनसंवर्धन, पर्यावरण या बाबतीत अवेअरनेस, त्याचं संगोपन, त्याचं संवर्धन याचं काम करणारी व्यक्ती आज आपल्याबरोबर आहे. आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की जंगल, पर्यावरण, ग्लोबल वॉर्मिंग हे सगळे आपल्याला भेडसावणारे मुद्दे आपल्या शहरी जीवनामध्ये किती इफेक्टिव्ह आहेत आणि सामान्य माणसानं ते जाणून घेणं का गरजेचं आहे. मल्हार इंदुरकर. मल्हारने स्वराज युनिव्हर्सिटी उदयपूरमधून जंगल संवर्धन आणि पर्यावरण याचा अभ्यास केलेला आहे. हिमालयन माउंटेनिअरिंग इन्स्टिट्यूट दार्जिलिंग इथून ॲडव्हान्स्ड
माउंटेनिअरिंग कोर्स केलेला आहे आणि विशेष म्हणजे आत्ता चिपळूण जवळ अरण्यवाट नावाचा होमस्टे उपक्रम ते राबवतात. त्याच्यामध्ये तर खूपच इंटरेस्टिंग आहे. म्हणजे तुम्ही त्याच्या अरण्यवाट या उपक्रमात जायचं, तिथे जंगलात राहायचं, मनसोक्त बागडायचं, तिथल्या वनस्पती ज्याला आपण म्हणतो ना फ्लोरा अँड फॉना सगळं जाणून घ्यायचं. प्राणी काय आहेत, तिथली भूमी कशी आहे, त्या जंगलाचं काय महत्व आहे, हे सगळं जाणून घ्यायचं असा त्यांचा होमस्टे हा उपक्रम आहे. आणखीन एक विशेष ओळख त्याची म्हणजे ऊद म्हणजे पाणमांजर, ऑटर्स, ही आत्ता खूप एंडेंजर्ड स्पीसी आहे. म्हणजे अनेक कारणांसाठी त्यांना मारलं जातं. नदीत वाढणारा हा प्राणी आहे, नदीत जगणारा, पण तो आता रेअर होत चाललाय, त्याची संख्या कमी होत चाललेली आहे. तर त्या प्राण्याचं संवर्धन, संगोपन, त्यांची संख्या कशी वाढली जाईल ह्याच्या बाबतीत मल्हार काम करतोय. मल्हार, खूप खूप आनंद वाटतोय मला की तू आज आमच्या बरोबर आहेस इथे आणि हा जो विषय आहे तो मला तुझ्या माध्यमातून जाणून घ्यायचा आणि प्रेक्षकांनाही तो आपण सांगणार आहोत. मला एक सांग, ऊद किंवा ऑटर्स याबद्दल तू काय काम करतोस ते सांग सगळ्यांना. सो बेसिकली रिव्हर ऑटर कॉन्झर्वन्सी नावाची एक संस्था आहे, बँगलोर बेस्ड आहे. तर त्यांचं काम स्पेसिफिकली ऑटर्सवरतीच. बरं. ऑटर्स म्हणजे OTTERS, बरेच जण त्याला वॉटरसोबत मिसलीड करतात. तर त्याच्यावरती काम चालू आहे आणि जगभरातच ऑटर्सवरती काम आत्ता वाढलेलं आहे. कारण साधारण 2 दशकांपूर्वीपासून मोठ्या प्रमाणात त्याची शिकार झाली आणि पेल्टसाठी त्यांचं जे स्किन आहे त्याचे प्रोडक्ट्स बनवले जायचे. तर त्यांची संख्या खूप कमी झाली आणि आम्ही जे काम सुरू केलं हे ऑटरला एक फ्लॅगशिप स्पेशीज म्हणून पकडलं आणि त्यानिमित्ताने पूर्ण नदीवरती काम करता येतं. कारण जंगलात आपण गेलो तर जंगलात जाऊन आपल्याला वाघ बघायचा असतो. तर वाघ का बघायचा? कारण जंगलाचा राजा. तर जंगलाचा राजा का हा थोडं अजून सायंटिफिक टर्म्समध्ये बघायला गेलं तर इट इज द टॉप प्रिडेटर, ॲपेक्स प्रिडेटर आहे. तो सगळ्यांची शिकार करतो किंवा त्या पिरॅमिडमध्ये तो सर्वात वरती आहे. अन्न साखळी ही जी शिकलोय त्याच्यात तो टॉप प्रिडेटर आहे, ॲपेक्स प्रिडेटर आहे. तर त्याचप्रमाणे ऊद हा नद्यांमध्ये मिळणारा टॉप प्रिडेटर आहे. अच्छा. आणि त्याची फूड रेंज खूप मोठी आहे. मासे खातो. आता रिसेंटली एका मित्रांनी कासव खाताना त्याला डॉक्युमेंट केलं. पक्ष्यांचे सुद्धा फेदर्स त्याच्या ह्याच्यामध्ये मिळाले, विष्टेमध्ये. फ्रॉग्स खातो, सापसुद्धा खाताना दिसलेत. सो त्याची फूड रेंज खूप मोठी आहे, विच इंडिकेट्स की नदीमध्ये काही चुकीचं झालं, माशांची संख्या कमी झाली, माशांना रोग आला किंवा नदीची हेल्थ खराब होते, तर त्याची संख्यासुद्धा कमी होणार. सो इन अ वे ऑटर्स जर वाचवायचे असतील तर नदी वाचवावी लागेल. सो नदीवरती बेसिक आमचं काम होतं. पण फ्लॅगशिप स्पेशीज म्हणून एक ऑटर हा आम्ही पकडला, कारण ऑटर्सची इंडिव्हिज्युअली सुद्धा शिकार व्हायची. आता आपल्याकडे शिकार हा मुख्य मुद्दा नव्हता. तिलारी आणि तेरेखोल या 2 भागात, 2 नद्यांमध्ये मी काम केलं. तिथे काम करण्याचा हेतू म्हणजे महाराष्ट्रात तेच ठिकाण आहे जिथे स्मॉल क्लॉड नावाची एक दुसरी ऑटरची स्पेशीज जी खूप रेअर आहे, ती महाराष्ट्रात फक्त तिकडेच मिळते. ऑटर्सबद्दल खूप इंटरेस्टिंग गोष्ट आम्ही सांगत असतो ती म्हणजे समुद्रात जीवाची उत्पत्ती झाली असं आपण म्हणतो आणि मग हळूहळू जीव समुद्रातून बाहेर पडले आणि जमिनीवरती चालायला लागले आणि तसेच बाकी सगळे मॅमल्स वगैरे. तर ऑटर हा प्राणी आहे जो जमिनीवरती येऊन परत पाण्यात गेला. असं इंटरेस्टिंग वेमध्ये आम्ही लोकांना त्याचं महत्त्व सांगत असतो की हा खूप इंटरेस्टिंग प्राणी, खूप प्लेफुल प्राणी आहे तुम्ही जर बघितलं तर. त्या हेतूने आम्ही ऑटर्सवरती काम करत होतो. नदीसोबत नदीमध्ये जिलेटिन वापरून मासेमारी होते किंवा ब्लीच पावडर वापरून मासेमारी केली जाते किंवा रेती उत्खनन हा खूप मोठा इश्यू आहे. तेरेखोल मला वाटतं महाराष्ट्रातली किंवा कोकणातली एकमेव नदी आहे किंवा 1 ऑफ द 2 रिव्हर्स आहे जे अजून सुद्धा अनडॅम्ड आहे. त्याच्यावरती सह्याद्रीत उगम होते तेरेखोल नदी आणि समुद्राला मिळेपर्यंत एकही डॅम नाही आहे मेन ट्रिब्युटरीवरती. असे खूप कमी नद्या उरल्यात महाराष्ट्रात आणि हे आता रेलिक्स आहे की जुन्या आपल्या नद्या कशा होत्या ते फक्त तेरेखोल आणि शास्त्री नदी या 2 कोकणातल्या नद्यांकडे बघूनच आपल्याला कळू शकतं. कारण ओरिजिनल फॉर्ममध्ये आता कोकणात इतर नद्याच उरलेल्या नाही आहेत ज्या उगमापासून समुद्राच्या ह्याच्यापर्यंत अनडॅम्ड चालू आहेत.
सो ऑटर्स कॉन्झर्वेशनचं काम हे मेनली नद्यांवरती होतं. प्राईड कॅम्पेनिंग हा आम्ही एक हे वापरलं, अवेअरनेसचा भाग. जसं भारतामध्ये वाघांसाठी की वाघ इतका महत्त्वाचा प्राणी आहे आणि फेरोशियस आहे, इट इज आवर नॅशनल ॲनिमल. सो ऊदसुद्धा इतका महत्त्वाचा आणि तुमच्या बॅकयार्डमध्ये ऊद मिळतो आणि खूप रेअर स्पीशीज आहे, इतकी छान स्पीशीज आहे, तर त्याच्याबद्दल आपण सगळ्यांनी अभिमान बाळगायला पाहिजे. सो प्राईड ही एक महत्त्वाची बाब आहे ज्याच्या थ्रू समाजामध्ये अवेअरनेस आणि कॉन्झर्वेशनची भावना तयार होऊ शकते. तर अशा प्रकारे आपलं बरोबर तिथे काम चालू होतं. तर रिसेंटली असं झालं की माझा प्रोजेक्ट पिरियड संपला, पण प्रोजेक्ट पिरियड संपून सुद्धा आपलं काम, कारण कन्सर्न पर्यावरणीय आहे, वाईल्ड लाईफ हे प्रोफेशन म्हणून मी काम करतो, पण फक्त प्रोफेशन म्हणून नाही, मला कन्सर्न्स आहेत वाईल्ड लाईफबद्दल म्हणून मी काम करतो. सो परत चिपळूणला आल्यानंतर ऑटर्सवरती मॉनिटरिंग माझं असतंच. चिपळूणला 2021 साली मोठा पूर आला. चिपळूणसाठी एक सर्वात मोठा इव्हेंट होता, महापूर जो आला तो. आणि त्याच्यानंतर शहरामध्ये काय बदल करायला पाहिजे याच्याबद्दल काहीच विचार झाला नाही किंवा खूप कमी विचार झाला. नदीची सगळी चूक, त्यामुळे JCB टाकून नद्या पोखरल्या गेल्या आणि ह्याच्यामध्ये ऑटर्सचा खूप लॉस झाला. तर त्याच्यावरती थोडं आपण काम केलं. इंटरेस्टिंग गोष्ट अशी की चिपळूणच्या वाशिष्ठी नदीवरती, त्याच्या ट्रिब्युटरीजवरती बांधण नावाचं एक खूप इंटरेस्टिंग मेकॅनिझम तिथले आदिवासी कातकरी करतात. बांधण हे बांध नसतो कोणत्याही प्रकारचा, डॅमिंग होत नाही, तर नदीच्या उताराला पोटमाळा तयार केला जातो आणि त्याचा जो खालचा भाग आहे तिथे ते बास्केट्स लावतात, टोके म्हणतात त्याला, आणि एक बांबू वरून खाली आणलेला असतो ज्याच्यामध्ये व्हॅक्यूम तयार होऊन ते मासे खाली येतात. सो नदी पूर्ण ड्रेज करण्याच्या कामामध्ये शासनाने हे सगळे बांधण उडवले आणि अक्षरशः कातकरी समाजाच्या पोटावरती पाय आला. आणि गोष्ट अशी आहे की ह्या निमित्ताने, बांधणांच्या निमित्ताने तिथला हॅबिटॅट कॉन्झर्व होऊ शकतो असं मला वाटायला लागलं. कारण एकतर ह्यांचं पोट आहे आणि सगळीकडे ड्रेजिंग जर झाली तर नदीतलं जे ओरिजिनल व्हेजिटेशन आणि त्याचं जे जिओग्राफी आहे ती टिकूच नाही शकत. सो आपण बांधण सत्याग्रह एक ऑर्गनाईज केला तिथे आणि आमची बांधण आहे त्याच्यामध्ये आम्ही इतका ट्रेडिशनल नॉलेज आहे, विजडम आहे, कदाचित शेकडो वर्षांपासून हे काम चालू आहे कातकऱ्यांचं मासे पकडण्याचं, आणि मोठं प्रोटीन्सचं सोर्स आहे कातकऱ्यांसाठी. म्हणजे एका बाजूला आपण बांधणं तोडायची, त्यांचे सगळे इन्कम सोर्स आणि प्रोटीन सोर्सवरती गदा आणायची आणि नंतर मग म्हणायचं की माल नरिशमेंट आहे आणि त्यांच्यासाठी वेगळे काहीतरी नरिशमेंट प्रोग्राम्स योजना चालवायच्या. याला काही अर्थ नाही आहे. सो आम्ही त्याचा अभ्यास केला, त्याचं इकॉनॉमिक्ससुद्धा मांडलं की एक बांधण तुटल्यानंतर किती नुकसान होतं, आर्थिक नुकसान. आणि आम्हाला कळालं की वाशिष्ठी नदीमध्ये जेवढी बांधणं आहेत CRमध्ये त्याचं इकॉनॉमिक्स सगळं हे जातं, काही करोडोंमध्ये. एका बांधणातून लाखो रुपयाचं उत्पन्न कातकऱ्यांना निघू शकतं. त्यापेक्षा महत्त्वाचं प्रोटीन सोर्स. अशा प्रकारची वेगवेगळ्या प्रकारची कामं आपली. पण मला सांग, हे जे पाणमांजराचं काम तू किती वर्ष करतोयस? आपला प्रोजेक्ट जो होता तो 4 वर्ष चालला. तिलारी पण मग त्याच्यामुळे त्यांची संख्या वाढली किंवा त्याचं काही संगोपन झालं, असं काही रिझल्ट निघाला का तुम्हाला, त्याचं जाणवलं का? सो सर्वेज आपले कसे व्हायचे, लाईन सर्वेज करायचो आपण, नदी किनाऱ्यावरून चालायचं आणि पाणमांजर दिसणं खूप रेअर असतं. स्मूथ कोटेड ऑटर्स त्यातल्या त्यात दिसतात. पण मी 4 वर्ष काम केलं. 4 वर्षांमध्ये फक्त 2 वेळा स्मॉल क्लॉड ऑटर्सचं सायटिंग झालं. स्मॉल क्लॉड म्हणजे त्यांचा पंजा छोटा असतो, त्यामुळे स्मॉल क्लॉड म्हणतात. तर शोधायचं काय असतं की त्यांची विष्ठा शोधायची. थोडंसं विचित्र आहे काम. विष्ठा बघून ती किती जुनी आहे, किती नवीन आहे, वास घेऊन बघायचा, 2 दिवसापूर्वीची आहे की 4 दिवसापूर्वीची आहे ह्याचा अंदाज लावायचा. आणि मग ते शेवटी ज्या वेळेला आपण मॅपिंगमध्ये आणतो त्यावेळेला कळतं की त्यांची प्रेझेन्स कुठे आहे त्यांचा, आणि त्याच्यामध्ये किती पॅलेट्स आहेत विष्ठेमध्ये, त्याच्यावरून अंदाज काढायचा की किती मोठा पॅक आहे, म्हणजे किती मोठा ग्रुप आहे ऑटर्सचा. आणि हेच लाईन सर्वे करत असताना थ्रेट असेसमेंट पण करतो आपण की त्यांना काय थ्रेट्स आहेत. हॅबिटॅट लॉस आहे. तर आम्हाला सर्वे करत असताना मला ब्लीच पॅकेट्स सापडले की जे मासे पकडण्यासाठी वापरले जायचे. त्यानंतर कॉइल्स, मेटल कॉइल्स सापडले. मेटल कॉइल्सला इलेक्ट्रिक शॉक देऊन पास करून नदीमध्ये, डोहामध्ये ते
लावले जायचे आणि शॉकने सगळे मासे वरती येतात. आणि डायनामायटिंगचे सुद्धा काही एव्हिडन्सेस सापडले. तर आपण 2 वर्ष काम केलं त्या भागात आणि पहिल्या सर्वेमध्ये जिथे आपल्याला 13 हे मिळाले ब्लीच पॅकेट्स मिळाले, ते पुढच्या 2 वर्षांमध्ये 2 पर्यंत आले. सो ब्लीच पॅकेट्सचा वापर बऱ्यापैकी कमी झाला. मेटल कॉइल्स वापरून मासेमारी करणं इलेक्ट्रिक शॉक देऊन ते सुद्धा कन्सिडरेबली कमी झालं. तर तो फरक दिसला. आणि अजून एक प्रोग्राम आपण राबवलं की काही पॉकेट्स कॉन्झर्व करायला पाहिजेत असं मला वाटलं आणि त्या थ्रू अवेअरनेस पण होतं. कॉन्झर्वेशनसाठी इनिशिएटिव्ह घेत आहेत लोक. सो कोकणामध्ये किंवा इतर सगळ्याच ठिकाणी पावसाळा आला की मासे स्पॉनिंगसाठी वरती चढतात. त्याला चढणीचे मासे म्हणतात. आणि छोटे छोटे जे शेताचे चोंडे असतात किंवा सिंधुदुर्गात त्याला कुणगे म्हणतात, ते इथे येऊन इथे ह्या ठिकाणी करंट्स खूप कमी असतात, फ्लो खूप कमी असतो पाण्याचा, मग त्या ठिकाणी ते स्पॉनिंग करतात. तर तिथल्या जे स्थानिक मच्छीमार होते त्यांना विचारून कोणाच्या बाबा चोंड्यामध्ये जास्त मासे अंडी द्यायला येतात ह्याचा आम्ही शोध घेतला. आणि मग त्या शेताच्या ओनरला अप्रोच करून की ह्या वर्षी बाबा तुम्ही मासेमारी करून देऊ नका कोणाला किंवा तुम्ही करू नका, की जेणेकरून पुढच्या काळात आपल्याला जास्त मासे मिळतील, प्रजनन जास्त वाढून. सो याचा फायदा ग्रामस्थांनाही होऊ शकतो. त्याचा ॲसेसमेंट आम्हाला करता आलं नाही की किती मासे वाढले वगैरे, अनेक व्हेरिएबल्स असल्यामुळे ते एक्झॅक्टली सांगणं अवघड आहे. पण ऑटर्सना फीड करण्यासाठी मासे पाहिजेत प्रामुख्याने. सो अशा प्रकारे त्याचा फायदा होऊ शकतो. पण मग या ऑटर्सची संख्या वाढली याचा अनुमान तुम्हाला आलेला आहे? होय. किती प्रमाणात? तसंच ऑटर्सची संख्या वाढली हे सांगणं अवघड आहे. पण त्यांना जे थ्रेट्स होते ते मिटिगेट करण्यात आम्हाला यश आलं काही भागांमध्ये, हे सांगता येऊ शकतं. मला सांग मल्हार, तू कोकणात काम करतोयस, गेले अनेक वर्ष राहतोय, सगळ्या लोकांना तू तिकडे घेऊन सगळं दाखवतोस. कोकण याचं भारताच्या भूमीमध्ये काय महत्व आहे? म्हणजे आम्ही तर थोडंफार मी वाचलेलं आहे, थोडंफार ऐकलेलं आहे की कोकणाची जी जमिनीचीच रचना आहे तीच खूप वेगळी आहे. त्याच्यामुळे तिथे असणारा सगळा जंगलाचा जो हे आहे तो पण वेगळा आहे. तर त्याचं काय वेगळेपण आहे, त्याचं काय महत्व आहे? सो कोकणात खूप वेगळ्या प्रकारचे हॅबिटॅट्स आहेत. मायक्रो हॅबिटॅट्स तर आहेतच, वेगवेगळ्या प्रकारचे एलिव्हेशन्स आहेत. 1300 मीटरपासून 0 मीटरपर्यंत सगळे एलिव्हेशन्स आहेत आणि त्या ठिकाणी वेगवेगळे हॅबिटॅट्स आहेत. लॅटरायटिक कोस्टल प्लॅट्यू आहे, म्हणजे कोकणात गेल्यानंतर आपल्याला चिऱ्याची घरं दिसतात, चिरा किंवा जांबा. तर तो जांबा सगळा येतो तो लॅटरायटिक प्लॅट्यूजवरून येतो. जे कास हे जे हॅबिटॅट आहे जसं ते हायर एलिव्हेशन आहे, तशाच प्रकारचं कोकणामध्ये खूप मोठा पठारी भाग आहे. कोकण म्हणजे फक्त जंगल नाही, इनफॅक्ट मोठा डॉमिनंट भाग कोकणाचा हा पठारी भाग आहे आणि गवताळ भाग आहे जो सवानासारखा थोडाफार दिसतो. ओके. आणि समुद्र तर आहेच, खाडी आहे, खाडीमधले मँग्रोव्ज आहेत. बरोबर. सह्याद्रीच्या पायथ्याचं जंगल आहे, सह्याद्रीच्या हायर एलिव्हेशनचं जंगल आहे, जिथे आपल्याला सॉईल कंटेंट कमी असल्यामुळे स्टंटेड ट्रीज दिसतात किंवा वारे खूप असल्यामुळे झाडं खूप उंच वाढत नाहीत. तो पूर्णपणे वेगळ्या प्रकारचा हॅबिटॅट आहे. पाऊस खूप पडतो आणि त्यामुळे वेगळ्या प्रकारचे तिथे सगळे फ्लोरा आणि फॉना मिळते. त्यामुळे एंडेमिसिटी खूप हाय आहे कोकणाची. एंडेमिसिटी म्हणजे प्रदेशनिष्ठ प्राणी, की जे प्राणी आपल्याला फक्त कोकणातच किंवा वेस्टर्न घाट्सच्या भागातच मिळतात, इतर जगात कुठेही मिळणार नाही. फॉर एक्झाम्पल व्हाईट चिक बार्बेट नावाचा आहे. बार्बेट खूप स्पेशीज आहेत त्याच्यामध्ये. व्हाईट चिक बार्बेट हा वेस्टर्न घाट्स आणि कोकण ह्या भागातच मिळतो. अशी एंडेमिसिटी खूप आहे. काही कारणाने ह्या सगळ्या हॅबिटॅटला धोका पोचला आणि हे स्पेशीज कमी झाले, नष्ट झाले, तर पूर्ण जगाच्या चेकलिस्टमधून हे स्पेशीज काढून टाकावे लागतील. त्यामुळे इथलं पर्यावरण वाचवणं खूप गरजेचं आहे. सह्याद्रीचं जंगल तर आपल्याला माहिती की पावसाचे ढग आकर्षित करतं. त्यामुळे हे जंगल जर नष्ट झालं तर महाराष्ट्राचा पाऊस त्याच्यावरती वाईट परिणाम पडू शकतो आणि शेती आपल्यासाठी किती महत्वाची आहे माहितीच. आणि शहरीकरण होतंय, सगळीकडे होते, सगळीकडे आपण चर्चा ऐकतो की शहरीकरणामुळे पर्यावरणाला नुकसान होत आहे.
मग ते कुठल्याही भागातलं असो, तर ते कसं नुकसान होतं हे आपण प्रेक्षकांना सांगितलं तर. लँड यूज चेंज हा मोठा धोका आहे. जंगलांचं ट्रान्सफॉर्मेशन शेतीकडे होणं आणि ज्या शेती आहेत त्यांचं ट्रान्सफॉर्मेशन शहरामध्ये होणं हा मला वाटतं खूप मोठा धोका आहे. आणि हे ट्रान्सफॉर्मेशन होत असताना जे कार्बन सिंक्स आहेत, झाडं कार्बन घेतात, तर ते आपण पूर्ण थांबवतो आणि नवीन लँड यूजमध्ये कार्बन जास्त एमिट होईल अशा गोष्टी आणत जातो. शहर एकदा झाल्यानंतर त्याच्यासोबत गाड्या आल्या, वेगवेगळे मेकॅनिझम्स आले जे फॉसिल फ्युएल बेस्ड आहेत. आणि आत्ता पर्यावरणीय सर्वात महत्त्वाचं काम हेच मला वाटतं की फॉसिल फ्युएल हा जो जीन आहे जमिनीखाली दबलेला, ह्याला बाहेर काढायचं नाही आहे, ह्याला खालीच ठेवायचं आहे. झाडं हे अल्टिमेट सिंक नाही आहेत. झाडं वाचवणं गरजेचं आहे, अल्टिमेट कार्बन सिंक नाही आहेत झाडं जे आपण समजतो. झाडं वाचवणं गरजेचं आहे कारण ग्लोबल वॉर्मिंगचा जो सगळा इम्पॅक्ट आपल्यावरती येतोय. कोकणावरती त्याचा जास्त इम्पॅक्ट पडणार कारण खूप टोकाचे क्लायमेट्स आहेत. थंडीसुद्धा बऱ्यापैकी पडते, उन्हाळा तर कडक असतोच, पाऊस अति पडतो. त्यामुळे सर्वात वल्नरेबल आणि हार्ड हिट होणारा जो भाग आहे तो कोकण किंवा हिमालयाज अशा प्रकारचे जे एरियाज आहेत, रिजन्स आहेत ते आहेत. हॅबिटॅट लॉस आपण ज्या वेळेला करतो आणि जमिनीचं ट्रान्सफॉर्मेशन करतो, लँड यूज चेंज करतो, त्यावेळेला आपली स्वतःची जी ॲडॅप्टेबिलिटी आहे ग्लोबल वॉर्मिंगला ती आपण नष्ट करतो. एका बाजूला खूप मोठ्या प्रमाणात वादळं येत आहेत, पाऊस खूप येतोय, पावसाचे नंबर ऑफ रेनफॉल सीझन्स कमी झाले, रेनफॉल डेज कमी झाले, दुष्काळ आहे आणि खूप कमी वेळेत खूप जास्त पाऊस पडतोय. आणि त्यामुळे लँडस्लाइड्स वगैरे हे सगळे गोष्टी वाढलेत. त्यात आपण जंगलतोड केलं तर आपला जो रिस्पॉन्स आहे ग्लोबल वॉर्मिंगला तो आपण नष्ट करून टाकतोय आणि स्वतःला अजून वल्नरेबल करतोय. शहरीकरणामध्ये ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. कोकणात आता जर तुम्ही जाऊन बघितलं तर ठिकठिकाणी JCB वापरून डोंगर पोखरणं हे काम सर्रास चालू आहे. ह्याचं खूप मोठे परिणाम पुढे आपल्याला इम्प्लिकेशन्स भोगावे लागू शकतात, लागतायतच. म्हणजे इनफॅक्ट कितीतरी गावं आपण बघतोय दरवर्षी मातीच्या ढिगाऱ्याखाली दबले जातात. 2021 सालीच चिपळूणच्या जवळच एक गाव पूर्ण एक 2-3 घरं पूर्ण मातीच्या ढिगाऱ्याखाली गेले आणि एक कुटुंब त्याच्यामध्ये गेलं. तर ह्याचे इम्प्लिकेशन्स खूप धोकादायक आहेत. आणि आणखीन याचाच दुसराच अँगल असा आहे की असं म्हणतात की पर्यावरण हे विकास विरोधी आहे, असा काही लोक म्हणतात की नाही हे काय आपल्याला अर्बनायझेशन करायला पाहिजे. हे कसं ह्याची सांगड घालावी किंवा हे हाऊ हे स्टेटमेंट कसं नलिफाय करावं लागेल आपल्याला. सो मला वाटतं की विकासाचा अल्टिमेट गोल काय आहे, विकास का प्रश्न सारखा विचारला गेला पाहिजे. विकास का असं मी तुम्हाला विचारलं, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग माणसाचं वाढलं पाहिजे असं उत्तर येऊ शकतं. स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग का वाढवायचं आहे माणसाचं, तर माणसाचं आयुष्य सुसह्य व्हायला पाहिजे. तर माणसाचं आयुष्य सुसह्य व्हायला पाहिजे हे शेवटचं उत्तर त्याचं. सुसह्य का व्हायला पाहिजे ह्याला परत काही प्रश्न असू नाही शकत, परत उत्तर काही असू नाही शकत. तर इन द ॲब्सेन्स ऑफ पर्यावरण माणसाचं आयुष्य सुसह्य कसं होईल हा माझा प्रश्न आहे. म्हणजे मूलभूत आपल्या गरजा अन्न वस्त्र निवारा आणि आरोग्य जोडू आपण. इन द ॲब्सेन्स ऑफ एन्व्हायरमेंट तुमचं अन्न गेलं कारण फूड सिक्युरिटी हा मोठा प्रश्न आता तयार होतोय. आंब्याचं तुम्ही प्रोडक्शन बघितलं तर कोकणात तर त्याचं आलेख ट्रेंड पूर्ण खाली डिक्लाइनिंग आहे, मच्छीमारी डिक्लाइनमध्ये आहे. सो तुमचं अन्न गेलं, निवारा गेला. आता मी जसं सांगितलं स्टॉर्म्स येत आहेत, खूप कमी वेळेत खूप जास्त पाऊस पडतोय, अनेक घरं मातीच्या ढिगाऱ्याखाली दबले गेलेत. आपली घरं दबली गेली नसतील पण जी वल्नरेबल पॉप्युलेशन आहे ती इनफॅक्ट ती पॉप्युलेशन आहे ज्यांचं कॉन्ट्रीब्युशन ग्लोबल वॉर्मिंगमध्ये कमी आहे. त्यामुळे सर्वात आधी ते बुडले जात आहेत. आपण टायटॅनिकच्या वरच्या टोकावरती आहोत, त्यामुळे आपल्याला वाटते की आपण आत्ता सेफ आहोत, आपणही बुडणारच आहोत. त्यामुळे अन्न गेलं, निवारा गेला, वस्त्र हे सुद्धा ऑर्गॅनिक मॅटरच आहे. बरोबर, ॲब्सोल्युटली. कापूस शेतकऱ्यांची आज काय अवस्था आहे आपल्याला माहिती आहे. आणि आरोग्य इन द ॲब्सेन्स ऑफ पर्यावरण कसं असेल, म्हणजे दिल्लीमध्ये आपण बघतोय की शाळा बंद ठेवल्या जात आहेत, पोल्युशन जास्त आहे म्हणून. म्हणजे फंडामेंटल गोष्टी तर आहेतच, पण ज्या अति फंडामेंटल गोष्टी किड्या मुंग्यांना सुद्धा फ्रीली अवेलेबल आहेत
स्वच्छ हवा त्यासुद्धा मिळणं जर अवघड होत असेल तर माणसाचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग कसं सुधारू शकतं किंवा सुसह्य कसं आयुष्य होऊ शकतं. त्यामुळे विकास हा पर्यावरणाचे सगळे पथ्य पाळूनच झाला पाहिजे आणि आता तसा अजिबात होत नाही. पर्यावरणाला पूर्ण बरोबर आहे. पण मला आता कसं आहे की प्रत्येकाला त्याच्या जीवनशैलीतनं बाहेर येऊन त्याच्या डे टू डे ऍक्टिव्हिटीज मधनं बाहेर येऊन त्याच्या डेडलाईन्स रिस्पॉन्सिबिलिटीज मधनं बाहेर येऊन वनसंवर्धन किंवा पर्यावरणाविषयी असलेली त्याची जी निष्ठा आहे ती निभावणं कसं शक्य होईल असं तुला वाटतं? फॉर एक्झाम्पल आता आम्ही इथे पुण्यात राहतो किंवा मुंबईत राहतो, सिटीमध्ये राहतो. आम्हाला आमचं एक स्पेसिफिक लाईफस्टाईल आहे. प्रत्येक जण जंगलात जाणं आत्ता या घडीला शक्य नाही. बरोबर. पण आम्ही इथे राहणारे माणसं आणि आपलं जंगल आणि आपलं पर्यावरण याची आम्ही कशी हे घालावी, दैनंदिन जीवनात कसं त्याचं आम्ही कॉन्ट्रीब्युशन करू शकतो. फंड्स बिंड्सची गोष्ट नाही करत होत आपण, अगदी फक्त जीवनशैलीची काय आपण हे करू शकतो असे काही मुद्दे. सो त्यावेळेस मध्ये आता बरेच गाईडलाईन्स आलेत की तुम्ही पर्यावरणपूरक जीवन कसं जगू शकता. करेक्ट. ते जर सांग. कार्बन फुटप्रिंट हा ह्याच्यामधला सर्वात महत्वाचा टर्म, मोठा विषय. कार्बन फुटप्रिंटची संकल्पना बेसिकली काय आहे की तुम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत किती वस्तू आणि कोणत्या कोणत्या वस्तू वापरता त्याचा लेखाजोखा ठेवणं आणि त्या वस्तूचा इतिहास आणि भविष्य काढणं. इतिहास म्हणजे बेसिकली ती वस्तू तयार कुठे होते, त्याचं प्रोडक्शन कुठे होतं, ती वस्तू आपल्यापर्यंत कशी पोचते, त्याच्यामध्ये किती पोल्युशन होतं आणि आपण ती वस्तू वापरताना किती पोल्युशन करत असतो, म्हणजे प्रेझेंट सुद्धा. आणि भविष्य म्हणजे आपल्या हातातून हा मोबाईल गेला की त्याच्यानंतर कुठे डंपयार्डमध्ये पडणार आहे आणि त्याच्यामुळे काय नुकसान होणार आहे. हे झालं कार्बन फुटप्रिंट. पण त्याचबरोबर ह्याचा सुद्धा थोडा लेखाजोखा ठेवायला पाहिजे की सामाजिक न्यायाबद्दल काय होत आहे. तुम्ही ब्लड डायमंड जर फिल्म बघितली असेल लिओनार्डो, त्याच्यामध्ये कळतं की आपण म्हणतो की डायमंड रिंग इज अ सिम्बॉल ऑफ लव्ह, पण ते पिक्चर बघितल्यावर तुम्हाला कळेल की इट इज अ सिम्बॉल ऑफ मर्डर. करेक्ट. व्हायलन्स. सो ह्याचा सगळ्याचा लेखाजोखा ठेवणं महत्वाचं आहे. मिनिमल लाईफस्टाईल जगणं हे खूप महत्वाचं. आणि ही सगळी माहिती जी आहे की फॉर एक्झाम्पल आता आपण पोटॅटो चिप्स घेतो, जे त्या रंगीबेरंगी त्या ह्याच्यामध्ये असतात आणि ते येतात, मग ते पॅकेट आणि ते पोटॅटो चिप्स इतकं आपण मंडेन हे घेऊयात, ते कुठून आलं हे हा अवेअरनेस आपल्याला कसा कळेल? वेबसाईट्स थ्रू कळेल किंवा गुगल थ्रू कळेल किंवा काही पुस्तकं त्याच्या बाबतीत काही संस्था व्हिडिओजही आहेत. हा अगदी सोपा माध्यम. इकॉलॉजिकल इंटेलिजन्स ह्या सगळ्याला म्हटलं जातं की आपण या सगळ्याकडे कसं बघू. इकॉलॉजिकल इंटेलिजन्स वरती खूप चांगलं. इकॉलॉजिकल इंटेलिजन्सला मराठीत आपण काय म्हणू? पर्यावरणीय बुद्धिमत्ता. पर्यावरणीय बुद्धिमत्ता म्हणूनच एक पुस्तक छान आलंय. डॉक्टर रुपेश पाटकर म्हणून सायकॅट्रिस्ट आहेत सिंधुदुर्गातले, तर त्यांनी ह्याच्यावरती पुस्तक लिहिलं. आपण सगळं ह्या सगळ्या गोष्टीकडे कसं बघू. तुम्ही जसं आता उदाहरण सांगितलं की चिप्स आणि त्याचं चिप्स पॅकेट, त्याचं कार्बन एमिशन, त्याच्यावरती हे पण बघू शकतो की ते चिप्स कुठे प्रोड्यूस झाले आणि आत्ता आपण कुठे आहोत. मी चिपळूणला बसून बँगलोरमध्ये बनलेली चिप्स खात असेल तर त्याचं ट्रान्सपोर्ट कार्बन ते सुद्धा मोजलं पाहिजे. त्यापेक्षा सस्टेनेबल काय होईल, तुम्हाला चिप्स खायचंच आहे तर चिपळूणमध्येच फणसाचे घरे. मी म्हणेन की बटाट्याच्या चिप्सपेक्षा खूपच प्रीमियम आहे चवीने. आता बटाट्याचे चिप्स पण चांगले लागतात पण मग ते जास्त सस्टेनेबल होईल. ओके. एकतर ही गोष्ट की स्वमध्ये बदल आणणं. करेक्ट. गांधींचा मंत्र की बी द चेंज यू वॉन्ट टू सी इन द वर्ल्ड. आणि मला असं वाटतं की पर्यावरणीय प्रश्न आता इतका जर ज्वलंत आहे की आपल्याला इतकं स्ट्रॉंगली हिट करतोय तर फक्त स्वमध्ये बदल आणणं हे कदाचित इनफ होणार नाही, कारण ऑलरेडी अलार्मचा बीप वाजतोय आणि आपण त्याच्यामध्ये जगतोय. सो आता स्वतः कॅटलिस्ट बनून काम करणं, ॲडव्होकसी करणं किंवा जे काम करतायत त्यांच्यासोबत जाणं, लॉबिंग करणं, प्रेशर ग्रुप्स तयार करणं आणि पॉलिटिकल अरेनामध्ये हे विषय आणणं पॉलिसी मेकिंगसाठी. बरोबर. नाही, जे आणखीन रूट लेवलला, आणखीन प्रायमरी लेवलला जाऊन सामान्य माणसाने हे जे तू म्हणालास की एक अवेअरनेस, एक प्रॉडक्ट जे आपल्या हातात येते, जे आपल्या दैनंदिन जीवनात त्याचा सगळा लेखाजोखा जाणून घेणं, हा एक. अजून
हा तर मेंटल लेवलवर झाला. प्रॅक्टिकल लेवलवर अजून काय आम्ही करू शकतो असं तुला हे जे तू म्हटलास की प्रेशर ग्रुप्स वगैरे तेही एखाद्याला जमत नसेल किंवा त्याला त्याच्यामध्ये इच्छा म्हणजे असं नाही की त्याला झेंडा घेऊनच प्रत्येक ठिकाणी जायला पाहिजे आणि त्याची काही गरजही नाही. आपण साधे साधे बदल सुद्धा आपल्या लाईफस्टाईल मध्ये किंवा जीवनात करू शकतो. असं अजून काही तुला सांगता येईल का? फॉर एक्झाम्पल म्हणजे अगदीच प्रायमरी बोलायचं झालं तर मी म्हणेन की पेट्रोलच्या जागी सायकलवर जाण्याचा प्रयत्न, सायकलचा वापर जास्तीत जास्त. या गोष्टी पर्यावरणीय बुद्धिमत्ता जशी तुमची वाढेल ना त्यावेळेला आपल्याला अजून अजून कळत जाईल. म्हणजे एक उदाहरण द्यायचं झालं तर लहानपणी आम्ही पाणी वापरतो, जास्त काय आपल्याला त्याचं कॉन्शियसनेस नसतं आणि लहानपणीपासून आपण बघतोय की टी व्हीवरती मराठवाडा विदर्भामध्ये जी काही सिच्युएशन आहे पाण्याची, आमच्या घरातले म्हणतात की एवढं काय पाणी वापरतोस, टीव्हीमध्ये बघ काय चाललंय. तर हा प्रश्न पडायचा की मी कोकणात पाणी वाचून विदर्भात पाणी कसं मिळेल किंवा मराठवाड्यात पाणी कसं मिळेल, ते शक्यच नाही. हा क्रिटिकल क्वेश्चन आहे. त्याचं उत्तर नंतर गेल्यानंतर मी स्वतःला प्रश्न विचारला, त्यावेळेला कळलं की पाणी आपल्याला नळाला डायरेक्ट नाही येत आहे. आपल्याकडे नद्यांमध्ये खूप पाणी आहे कोकणात, पण ते नद्यांमधून आपल्या नळाला येण्यासाठी अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी आपण पाणी चढवतो आणि त्याच्यामध्ये पॉवर वापरतोय. आणि ज्या वेळेला मी पाणी जास्त वापरतो त्यावेळेला मी पाणी नाही वेस्ट करत आहे, त्यावेळेला एनर्जी वेस्ट करतोय. तर हे ज्या वेळेला इंटेलिजन्स वाढत जाईल ना, ह्या गोष्टी एकदम ग्रासरूट वरती करण्यासारख्या आहेत. पण तरी सुद्धा मी इन्सिस्ट करेन की तुम्ही जसं म्हणालात की सायकल अगदी वापरायलाच पाहिजे, नो डाऊट. पण पुण्यासारख्या ठिकाणी मुळा मोठा नदी वाचवण्यासाठी आंदोलन एका ठिकाणी चालू आहे की रायपिरियन झोन वाचला पाहिजे, नदीच्या साईडला जे जंगल आहे ते वाचलं पाहिजे. तर त्या दिवशी तुम्ही सायकलने जाऊन तुमचं दुकानाचं शटर उघडलं आणि बिझनेस ॲज युज्युअल चालू ठेवलात आणि म्हणालात की पर्यावरणवादी आहे केलं, तर मला असं वाटतं की दॅट इज नॉट इनफ ऑफ अन एन्व्हायरमेंटलिस्ट. टाकली पोस्ट आज मी सायकलवर आलो वगैरे. सो मला असं वाटतं की त्या दिवशी तुम्ही तासाभरासाठी तरी शटर डाऊन करा आणि जिथे आंदोलन चालू आहे तिथे नुसतं उभं राहा. तुम्हाला घोषणा देता येत नसतील तर उभं राहा. सिम्पथाईज करणं तरी खूप महत्वाचं आहे ह्या सगळ्या आंदोलनांना. आणि पॉलिटिकल अरेनामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आणणं, जाहीरनाम्यांमध्ये पर्यावरण हा विषय आणणं हे आता करायलाच पाहिजे, त्याशिवाय दुसरा पर्याय नाही. म्हणजे मी स्वतःला एन्व्हायरमेंटली अवेअर म्हणेन, पण ते करणं पॉलिसी लेवलमध्ये आल्याशिवाय इतकं अवघड आहे. म्हणजे मी राहतो आता 14 किलोमीटर अंतरावरती माझं घर आहे चिपळूणपासून. मला चिपळूणला जायचं असेल तर 1 किलोमीटर मला आधी स्टॉपपर्यंत जावं लागतं. मग तिथे थांबून पब्लिक ट्रान्सपोर्टसाठी अर्धा 1 तास थांबा, त्याच्यानंतर एस टी येईल, त्यानंतर बसायला मला जागा मिळणं अवघडच आहे. आणि मी माझं सगळं कॅल्क्युलेशन काढलं आर्थिक, की मी जर बाईकने गेलो आरामात चिपळूणात आणि परत आलो आणि त्याऐवजी एस टीने गेलो तर माझा खर्च किती होतो. बरोबर, एस टीचा खर्च तेवढाच होतो ऑलमोस्ट. मग मी एवढा खस्ता काढून चिपळूणला का जाईन. म्हणजे एन्व्हायरमेंटली अवेअर असून सुद्धा जर इतकं अवघड असेल पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरणं, तर सामान्य माणूस जो आत्ताच विचार करायला लागलाय त्याच्यासाठी तर खूप अवघड आहे. त्यामुळे पॉलिसी मेकिंगमध्ये ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस हा पर्यावरणाचाच भाग आहे, तो आला पाहिजे. आणि त्या इकॉलॉजिकल इंटेलिजन्स पॉलिटिकल ह्याच्यामध्ये आलंच पाहिजे, पॉलिसी मेकिंगमध्ये आलंच पाहिजे. मी रिसेंटली MSRTCचा अभ्यास केला एका प्रोजेक्टसाठी IITच्या. MSRTC म्हणजे काय? महाराष्ट्र रोड ट्रान्सपोर्ट स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन. चिपळूणच्या डेपोचा अभ्यास केला. त्यांचे गोल्डन रूट्स ठरलेले असतात, त्या रूटवरती गाडी कधीही गेली तरी पॅसेंजर मिळतात. पण गोल्डन रूट मधून आत फाट्यावरून आत गाडी गेली शेवटच्या गावापर्यंत, MSRTC आपली खूप चांगली आहे की शेवटच्या गावापर्यंत ST पोहोचते, विच इज रिअली गुड. पण शेवटचे 7-8 किलोमीटर गाडी 2-3 पॅसेंजरच घेऊन जात असते. 70 कॅपॅसिटी असलेली गाडी ST जर 2-3 पॅसेंजर घेऊन जात असेल, शेवटच्या लोकांपर्यंत ही सर्व्हिस पोचायलाच पाहिजे. पण तुम्ही युटिलायझेशन व्यवस्थित करत नाही. इट इज अ वेस्ट ऑफ मनी, वेस्ट ऑफ पेट्रोल, वेस्ट ऑफ कार्बन इनफॅक्ट. तर ह्याच्यावरती इनोव्हेटिव्ह आयडियाज विचार झालेच पाहिजे. पॉलिसी मेकिंगमध्ये एन्व्हायरमेंट आल्याशिवाय या गोष्टी होणार नाहीत. तुम्ही पायलट सुद्धा, म्हणजे गोव्यामध्ये पायलट सिस्टीम जे आहे, लोक 2 व्हीलरवरून भाडी मारतात, तुम्ही त्यांना MSRTC ॲम्बिटमध्ये आणा, त्यांना जॉब सिक्युरिटीही मिळेल, लोकांना रोजगार मिळेल
आणि जास्त एफिशियंटली काम होऊ शकेल. 2 लोकांसाठी 2 व्हीलर फिरणं हे जास्त एफिशियंट आहे 70 कॅपॅसिटीची एसटी फिरण्यापेक्षा. त्यामुळे मला वाटतं इश्यू जर इतका ज्वलंत असेल तर मग आता बी द चेंज करायलाच पाहिजे, पण त्या पलीकडे जाऊन आपण या गोष्टी पॉलिसी मेकिंग मध्ये वगैरे आणल्या. म्हणजे तुझं असं म्हणणं आहे की वैयक्तिकरित्या तर प्रत्येकाने हा अवलंब केलाच पाहिजे, परंतु त्याही पुढे जाऊन जोपर्यंत एकत्र येऊन त्याचा अवलंब होत नाही, एकत्र येऊन त्याचं एक्झिक्युशन होत नाही, तोपर्यंत हा जो आमूलाग्र बदल आहे बरोबर तो आपण साधू शकणार नाही. आणि जेणेकरून आपल्या पुढच्या पिढीला किंवा आत्ताच्याही आपल्यालाही त्या धोक्याला सामोरं जावं लागणार नाही. ओके, मला आणखीन एक जाणून घ्यावं असं वाटतं. आता तुझं वय काय आहे? माझं 31 आहे. 31. ओके, पण ही धारा पकडावी, हा मार्ग अवलंबवावा किंवा ह्या क्षेत्रात मी आय एम शुअर की तुला ज्या क्षेत्राची आवड आहे, ज्या क्षेत्राबद्दल तुला पॅशन आहे, जाणीव आहे, तळमळ आहे, त्याचंच तू काम करतोयस, बरोबर. पण हे कसं काय तुला रिअलाइज झालं की मला इथे हे करायचंय, आणि मग तो मार्ग कसा सापडत गेला किंवा त्याच्या बाबतीत प्रशिक्षण, त्याच्या बाबतीत काम, हे कसं काय साध्य झालं सगळं? मला वाटतं 2-3 गोष्टी ह्याच्यामध्ये कारणीभूत आहेत. लहानपणी आपल्यासोबत काही इन्सिडेंट्स घडतात आणि ते मोठे झाल्यानंतर आपल्याला ट्रिगर करतात. सो एक इन्सिडेंट्स असा माझ्या आयुष्यात घडला की माझे बाबा शाळेत सोडत होते मला 2 व्हीलरवरून, आणि वाशिष्ठी नदीच्या एका ब्रिजवरून म्युन्सिपाल्टीची गाडी पूर्णपणे सगळा कचरा जसा हौद उलटा करतात तसा सगळा दिवसभराचा कचरा वाशिष्ठी नदीमध्ये ओतत होते. तर बाबांनी तिथे इंटरव्ह्यून केलं, गाडी थांबवली. मला शाळेत जायला उशीर होत होता तरी सुद्धा इंटरव्ह्यून केलं आणि ती गाडी परत म्युन्सिपाल्टीला घ्यायला लावली. तिथे त्यांना झापलं कर्मचारी जे कोण होते. तर हे इंटरव्ह्यून करणं, कॉन्शियसली एकतर बघणं आणि नंतर इंटरव्ह्यून करणं, ते मला वाटतं नंतरच्या काळामध्ये ट्रिगर झालं. दुसरी गोष्ट अशी की मी ज्या वयाचा आहे आता 31, तर माझ्यासोबत अनेक माझे मित्रमंडळी सुद्धा या फील्डमध्ये काम करणारे आहेत. प्रतीक मोरे असेल, प्रसाद गावडे असेल, राणी प्रभुलकर असेल, नेहा राणे असेल, पंकज दळवे, अनेक मित्र आहेत. सगळ्यांची नावं नाही घेता येणार. पण आम्ही साधारण एका काळामधले, माझा जन्म 93चा, म्हणजे भारतामध्ये काय टाईमलाईन चालू होते आणि काय मोठ्या इव्हेंट्स घडत होत्या आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. प्री अयोध्या आणि पोस्ट अयोध्या टाइम्स सगळा चालू होता. पण कोकणासाठी एक वेगळी टाईमलाईन चालू होती. एनरॉन विरोधी संघर्ष खूप पेटलेला त्यावेळेला. आणि मलाही आठवतं लहानपणी मी बॅनर घेऊन एनरॉन हटाव कोकण बचाव हे सगळे प्रोटेस्ट चालू होता मोठ्या प्रमाणावरती. त्यावेळेला ऑफकोर्स माहिती नसतं, पण नंतर आपण ह्याच गोष्टी ऐकत असतो. बरोबर. सो मला वाटतं आम्ही सगळी मुलं जे आहोत, कॉन्शियसली सगळ्यांना वाटत नसेल, बट वी आर द प्रोडक्ट ऑफ दॅट कोकणी रेजिस्टन्स. आणि आत्ताही गावागावांमध्ये गेलात तर रिफायनरी किंवा हे सगळे इंडिकेटिव्ह हे आहेत, पण छोट्या विघातक प्रकल्पांना सुद्धा गावातली लोक विरोध करतायत खूप ॲग्रेसिव्हली. त्या कोकणी रेजिस्टन्सचा आम्ही सगळे भाग आहोत असं मला वाटतं. नाही, पण एक ठीक आहे, हे एक सामाजिक कॉन्ट्रीब्युशन म्हणून किंवा पॅशन म्हणून ठीक आहे, पण त्याला करिअरची झालर देणं, अर्थार्जन किंवा एक करिअर म्हणून बघणं, प्रोफेशन म्हणून बघणं, हे कसं सापडत गेला हा मार्ग? सो ज्यावेळेला मला हे ट्रिगर झालं की ह्याच्यात काम करायला पाहिजे, गावांमध्ये फिरायचो त्यावेळेला दिसायचं काल जे होतं, काल जे जंगल होतं गावांमध्ये आज नाहीये, किंवा खाडीची वाईट अवस्था झाली. बरोबर आहे. कन्सर्न्स सुद्धा जागे झाले. आणि 12वी नंतर स्वराज युनिव्हर्सिटी नावाची एक प्रोग्राम होता शिक्षांतर संस्थेचा, तर त्याचा मी भाग झालो. हा एज्युकेशनल प्रोग्राम इतर ह्याच्यापेक्षा खूप वेगळा होता. कसा वेगळा आहे तो? बेसिकली इन्फॉर्मल एज्युकेशन तिथे होतं आणि आम्ही जे कोणी शिकायला गेलो आम्ही स्वतःला खोजीच म्हणतो, सिकर्स, शोधायला काहीतरी आलोय, एक्सप्लोर करायला आलोय. आणि आमचे जे काही इंटरेस्ट आहेत ते तिथे आम्ही एक्सप्लोर करतो. कुणाला शेतीमध्ये इंटरेस्ट असेल तर स्वराजचे फॅसिलिटेटर सांगतात की हे चांगले शेतकरी आहेत, ऑर्गॅनिक फार्मिंग करतायत, त्यांच्याकडे तू जा आणि शिक शेती कशी करतात. मला वाईल्ड लाईफमध्ये इंटरेस्ट होता त्यावेळेला, त्यामुळे सुरुवातीची जी मेंटरशिप होती
ती मी परत चिपळूणला गेलो उदयपूरवरून, आणि चिपळूणमध्येच जे आदिवासी समाज किंवा पर्यावरणावरती अवलंबून समाज आहेत, धनगर असतील, कातकरी, गोरपी असतील, भोई असतील, ह्या समाजांकडे त्यांच्या कुटुंबांमध्ये जाऊन राहिलो आणि त्यांची जगण्याची पद्धत काय आहे ती शिकलो, ती बघितली. पुढची मेंटरशिप कोकणामध्ये पर्यावरणीय आंदोलन चालवणारे जे आहेत त्यांना जाऊन भेटलो. पर्यावरणीय काम कसं चालू आहे, आंदोलन कशा दिशेने चालू आहे हे समजून घेतलं. आणि नंतर मग नित्यता रिव्हर वॉटर कॉन्झर्वन्सी ही जी संस्था आहे त्यांच्यासोबतच मेंटरशिप केली. सो आणि याचं सगळं तुला हे होत होतं म्हणजे अर्थार्जन थोडंफार कोण होत होतं, स्कॉलरशिप्स असतील किंवा काय अप्रेंटिसशिप असं काय? ज्या संस्थेसोबत मेंटरशिप केली त्यांच्यासोबतच नंतर मी काम केलं आणि तिथे मला सॅलरी ऑनरेरियम होतच. स्वराज युनिव्हर्सिटी बद्दल अजून इंटरेस्टिंग गोष्ट की मी हे सगळं का विचारतोय कारण लोकांना असं वाटू शकतं की ह्याच्यामध्ये माझं कसं सर्व्हायव्हल होणार आहे किंवा हाऊ कॅन आय, माझी इच्छा तर खूप आहे पण करिअर म्हणून मी याला कसं एक्सेप्ट कर, हे तुझ्या माध्यमातून आम्हाला कळेल म्हणून मी तुला हे सगळं विचार. स्वराज युनिव्हर्सिटीची प्रोसेस खूप इंटरेस्टिंग आहे. एकतर सांगायचं राहिलं म्हणजे एक फिलॉसॉफी आहे ज्याच्यावरती स्वराज चालतं. 3 P's आम्ही म्हणतो, पीपल, प्लॅनेट आणि प्रॉफिट. सो तुम्हाला कोणत्याही फील्डमध्ये इंटरेस्ट आहे म्हणून जा आणि काम करा असं नाही. तुम्हाला ऑटोमोबाईल्समध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही ग्रीन कार्सवरती काम करावं, ओके, असं ते सजेस्ट करतील. किंवा शेतीमध्ये इंटरेस्ट आहे तर तुम्ही ऑर्गॅनिक फार्मिंग शिकावं असे ते सजेस्ट करतील. फोटोग्राफीमध्ये इंटरेस्ट आहे तर सोशल जस्टिस आणि या सगळ्या गोष्टी कशा अंतर्भूत करून फोटोग्राफी करता येईल ह्याबद्दल ते सांगतील. सो याच्यामध्ये पीपल आणि प्लॅनेट आलं. पीपल म्हणजे लोकांबद्दल, समाजाबद्दल विचार करणं. प्लॅनेट म्हणजे आपण जे काही काम करतोय ते त्याच्यामध्ये एन्व्हायरमेंटल कॉन्शियसनेस ठेवणं. प्रॉफिट म्हणजे प्रॉफिट इन द सेन्स नाही पण लाईव्हलीहूड तुम्ही कसं तयार, लाईव्हलीहूड, करेक्ट. सो स्वराजच्या मेंटरशिपमध्ये पहिलं जे वर्ष होतं ते सेल्फ एक्सप्लोरेशन. तुम्हाला खरंच कशात कोणत्या गोष्टीमध्ये आवड आहे, कारण सगळ्यांनाच माहिती नसतं की मला आता या फील्डमध्ये काम करायचं आहे. 12वी झालेली मुलं आम्हाला जास्त काय एक्सपोजर असणार जगाचं, तर तुम्ही भारत फिरा आणि बघा काय काय प्रकारचं काम चालू आहे आणि मग ठरवा. सो असंही काही जणांचं होतं. आणि दुसरं वर्ष जे होतं ते तुम्ही ठरवलेत की मला ह्या फील्डमध्ये काम करायचं आहे, अभ्यास करायचा आहे, मग त्यातून लाईव्हलीहूड कसं बनवू शकता. 3 P's मधलं प्रॉफिट हा जो भाग आहे म्हणजे लाईव्हलीहूड, प्रॉफिट नाही, लाईव्हलीहूड कसं बनवाल तर त्याच्यावरती फोकस करून काम करणारा ते वर्ष होतं पूर्ण. अशा प्रकारचं स्वराजचं पूर्ण हे होतं. अजून म्हणजे आता एखाद्याला समजा आहे इंटरेस्ट निसर्गाविषयी काम करण्यामध्ये, अजून त्याला काय काय करिअर ऑपॉर्च्युनिटीज जे आपण म्हटलं तसं की आर्थिकदृष्ट्या पण म्हणजे आता एखादा मध्यमवर्गीय घरातला मुलगा आहे ज्याला पुण्यात आहे, तो पुण्यात पण त्याला याच्याबद्दल इंटरेस्ट आहे पण त्याला आहे, तर अशा काही संस्था आहेत का जिथे तो प्रशिक्षण घेऊन त्यातनं तो याकडे व्यवसाय म्हणून किंवा नोकरी म्हणून बघू शकतो? एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्समधून अकॅडमिकली हे सगळं शिक्षण घेणं, बायोलॉजी असेल, झुओलॉजी असेल, बॉटनी असेल, ते तर आहेच. अनेक संस्था संघटनासुद्धा त्यांचेसुद्धा कोर्सेस, प्रोग्राम्स असतात. इकॉलॉजिकल सोसायटी मला वाटतं पुण्यातली एक आहे जिथे ह्याच्यावरती काम चालतं. त्या व्यतिरिक्त मी म्हणेन की तुमचा आधी इंटरेस्ट डेव्हलप झाला पाहिजे. माझं ओरिएंटेशन वाईल्ड लाईफला झालं ते सुरुवात कोणाच्याही बर्ड वॉचिंगपासून साधारण होते. बर्ड वॉचिंग तुम्ही केलं की साधारण सगळे हॅबिटॅट्स क्लिअर होतात आणि मग पुढच्या टॅक्साकडे तुम्ही वळू शकता. ॲम्फिबियन्स असतील, हर्पिटॉलॉजी म्हणतात, किंवा बॉटनी असेल. आता माझं प्रवास बर्ड वॉचिंगकडून थोडा मला इंटरेस्ट जास्त बॉटनीमध्ये यायला लागला आहे. सो तुमचा इंटरेस्ट असला की करिअर सापडत जातं, त्याशिवाय ते अवघड आहे. इंटरेस्ट आधी तेवढा स्ट्रॉंगली डेव्हलप झाला पाहिजे, नंतर तुम्ही आपोआपच वाट शोधत जाल. बरोबर. इनफॅक्ट माझं तुम्ही एज्युकेशनल बॅकग्राऊंड बघितलं तर मी MSW केलंय, ज्याचा तसा ह्याच्याशी काही संबंध नाही पर्यावरणाशी किंवा ह्या फील्डशी, पण तरी मला इंटरेस्ट खूप स्ट्रॉंग होता, त्यामुळे मी शोधत गेलो काय काय करू शकतो या फील्डमध्ये. आता प्रोजेक्ट ज्यावेळेला संपले त्यावेळेला मी अरण्यवाट इकोस्टे सुरू केलं. ह्याच्याबद्दल सांगा. अरण्यवाट इकोस्टे हे काय उपक्रम आहे आणि तिथे तुम्ही काय काय करता? सो बेसिकली
जंगल वाचून तुम्ही लाईव्हलीहूड जनरेट कसं करू शकता, अशा मॉडेलवरती विचार करत होतो. हे मॉडेल्स आधीसुद्धा चालू होते. कोकणामध्ये ट्रेंड असा आहे की कोकणाची बरीचशी जमीन ही प्रायव्हेट ओनरशिप अंडर आहे. रत्नागिरीमध्ये तर जवळपास 98-99% म्हणजे तुम्ही रत्नागिरीत गेलात की सगळे आजूबाजूचे डोंगर हे प्रायव्हेट ओन्ड आहेत. त्यामुळे कॉन्झर्वेशन करणं खूप अवघड आहे. फॉरेस्ट डिपार्टमेंट अंडर हॅबिटॅट्स नाहीच आहेत किंवा जंगल नाहीच आहेत. सो आमची ही प्रायव्हेट जागा होती, तिथे जंगल राखून आपण रेव्हेन्यू जनरेशनचं मॉडेल कसं, लाईव्हलीहूड जनरेशनचं मॉडेल कसं तयार करू शकतो आणि तुमचं पण काम करता येईल तुमच्या पद्धतीचं. होय, बरोबर. आणि दुसरी गोष्ट जी त्या माध्यमातून जे आपण चालवतोय ती आजूबाजूच्या जे देवराया आहेत ते ह्या खूप महत्त्वाच्या हॅबिटॅट्स आहेत. कारण देवराया हे लास्ट रेलिक्स आहेत, जीन पूल्स आहेत. आजूबाजूला सगळीकडे जंगलतोड झाल्यामुळे कोकणाचं ओरिजिनल फॉरेस्ट जे होतं त्याचं शेवटचं उदाहरण म्हणजे देवराया आहेत. कारण शेकडो हजारो वर्षांपासून त्यांना तोडलेलं नाही आहे. त्यामुळे त्या देवरायांनी क्लायमॅक्स व्हेजिटेशन अटेंड केलं आहे. क्लायमॅक्स व्हेजिटेशन म्हणजे सर्वात शेवटची स्टेज फॉरेस्टची की जी एव्हरग्रीन आहे. लिटरेचरमध्ये तुम्ही बघितलं तर आता कोकणाचं जे जंगल आहे ते मॉइस्ट डेसिडियस म्हटलं जातं. पण जर ते जंगल तोडलं नसतं म्हणजे देवरायाच्या स्थितीमध्ये आहेत तर या बहुतेक देवराया आता एव्हरग्रीन फॉर्ममध्ये आहेत. तर ते क्लायमॅक्स व्हेजिटेशन आपल्या जंगलामध्ये अटेंड करणं आणि स्पेशीज कंपोजिशन जे आहेत, स्पेशीज कंपोजिशन म्हणजे 10 बाय 10 मीटरचा क्वाड्रंट काढलात तुम्ही देवराईमध्ये आणि मग त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारची झाडं आहेत की बाबा 10 सुरंगीची झाडं आहेत, 4 उंडीची झाडं आहेत, 2 साजेरीची झाडं आहेत. तर ते स्पेशीज कंपोजिशन रेप्लिकेट करणं, कॉपी करणं हे आता आपण आपल्या प्रायव्हेट फॉरेस्टमध्ये करतोय. आणि त्यामुळे अजून एक नवीन जीन पूल तयार करतोय की उद्या ज्या वेळेला आपण समाज म्हणून ठरवू की आपल्याला रिव्हर्स जायचं आहे त्यावेळेला बियाण्यासाठी म्हणून सुद्धा काही उरलेलं नसेल तर आपल्याला ह्या जीन पूल्सकडे वळून बघता येईल. विरजण म्हणतो ना आपण की विरजणच संपलं तर परत दही लावताच येणार नाही. त्यामुळे ते विरजण तयार करण्याचं काम हा माझा लॉंग टर्म ऑब्जेक्टिव्ह आहे ह्याबद्दल. आणि दुसरी गोष्ट अशी की अजून प्रायव्हेट ओनर्स जे आहेत माझ्या गावामध्ये त्या पंचक्रोशीमध्ये तर त्यांना थोडं मोटिवेट करून जंगल राखण्यासाठी इन्सेंटिव्हाइज कसं करता येईल, इको टुरिझम असेल किंवा इतर माध्यमातून, आणि एक कंटिन्युअस कॉरिडॉर वाईल्ड लाईफ मुवमेंटसाठी तयार करणं हे सुद्धा काम अरण्यवाट इकोस्टेच्या माध्यमातून आपलं चाललंय. ओके. सो माझ्या फील्डमधलं काम आहे त्यामुळे मी एन्जॉय सुद्धा करतो. बरोबर आहे, प्रश्नच नाही. आता आणखी एक, तू आता दार्जिलिंगमध्ये हिमालयन माउंटेनिअरिंग इन्स्टिट्यूटचा कोर्स केलायस बरोबर, ऍडव्हान्स. तो किती दिवसांचा कोर्स होता? तो 1 महिन्याचा कोर्स असतो. बेसिक 1 महिन्याचा असतो, ऍडव्हान्स 1 महिना. मग तुम्हाला तिकडे हिमालयात जाऊन ते माउंटेनिअरिंग करायचा अनुभव पण असेल तिथे? होय, ज्या काही त्या पेरिफेरीमध्ये असेल. बरोबर. तर मला सांग की हिमालय आपण असं लहानपणापासून आपण वाचत आलोय की आपली भारतभूमी इतकी समृद्ध आहे नैसर्गिकरित्या की जे उत्तरेकडनं येणारे वारे आहेत किंवा जी काही सगळी थंडीची लाट आहे त्याच्यापासनं हिमालय भारताचं संरक्षण करतो. शिवाय नद्या, मग त्याच्यामधनं तो सखल भाग गंगा यमुना यांचा जो निर्माण झालेला आहे तो त्या तिथून वाहणाऱ्या नद्यांमुळे हे आपण ऐकतो, वाचतो लहानपणापासून. तर सह्याद्री आणि हिमालय ह्यांचं जे काही कॉन्ट्रीब्युशन आहे भारतभूमीसाठी ते काय आहे असं तुला वाटतं? मी इनफॅक्ट म्हणेन की भारतभूमी नाहीच, पूर्ण जगासाठी कॉन्ट्रीब्युशन आहे. हिमालयाचं तर खूपच आहेच मोठं. सह्याद्री सुद्धा जसं मी म्हटलं की एंडेमिसिटी खूप हाय आहे जास्त पाऊस असल्यामुळे. वाईल्ड लाईफसाठी खूप लोक जाणार नाहीत मे बी, कारण लोकांना सफारीज वगैरे करायचे असतात. आणि वेस्टर्न घाट इज मोर नोन फॉर लेसर फॉना. बेडूक, फुलपाखरं, पक्षी, साप ह्या सगळ्यासाठी जास्त वेल नोन आहे. पॅलेजिक फॉडर म्हणून एक कॉन्सेप्ट आहे, त्यानुसार असं म्हटलं जातं की झाडांमध्ये आणि किड्यांमध्ये कंटिन्युअस कॉम्पिटिशन वॉर चालू असतं. झाडं स्वतःला जास्त पॉयझनस बनवून घेतात आणि किडे त्याला ॲडॅप्ट करत असतात. आणि हे रिलेटिव्हली सिम्पल सेल असल्यामुळे ते म्युटंट जास्त इझिली होतं. जसं डासांचं म्युटंट लगेच झालं, DDT मारल्यामुळे
नवीन जी जनरेशन आली डासांची ती आता इव्हॉल्व्ह झाली DDTला. सो तसे किडे इव्हॉल्व्ह होत असतात. या कॉम्पिटिशनमध्ये मॅमल्स पाठी राहतात, कारण मॅमल्स कॉम्प्लेक्स सेल्स आहेत. त्यामुळे मॅमल्सची अबंडन्सी आपल्याला वेस्टर्न घाट्समध्ये कमी दिसते. पण ह्याची एंडेमिसिटी खूप हाय आहे लेसर फॉनाची. आणि तसंच मी म्हटलं तसं मगाशी की सह्याद्री जर नष्ट झाला तर ही सगळी एंडेमिसिटी नष्ट होईल. जगाच्या चेकलिस्टमधून हे प्राणी काढून टाकावे लागतील. ज्या पक्ष्यांच्या आधी मलबार हे नाव आहे किंवा ज्या सापांच्या आधी मलबार हे नाव आहे, बेडकांच्या अगोदर मलबार हे नाव आहे, ते सगळे स्पेशीज वेस्टर्न घाटसाठी एंडेमिक आहेत. आणि ऑफकोर्स पाऊस आकर्षित करतो, त्यामुळे भारतासाठी खूप जास्त महत्त्वाचा आहेच वेस्टर्न घाट्स. हिमालयाजबद्दल बोललं तर जसं मी मगाशी म्हटलं की ट्रीज आर नॉट द अल्टिमेट सिंक ऑफ कार्बन. सो आपण हॅबिटॅट कॉन्झर्वेशनकडे जास्त फोकस केला पाहिजे, कारण दॅट इज द बेस्ट रिस्पॉन्स टू ग्लोबल वॉर्मिंग किंवा क्लायमेट चेंज. हिमालयाज आर ॲक्च्युली द अल्टिमेट सिंक ऑफ कार्बन. तुम्ही प्रणय लाल यांचं इंडिका जर पुस्तक वाचलं तर त्याच्यामध्ये असं कळतं की पाऊस पडतो, पावसाच्या पाण्यासोबत हवेतलं जे कार्बन आहे ते कंबाईन होतं आणि हिमालयामध्ये सिलिका फॉर्मेशन खूप जास्त आहे, सिलिकाचे दगड आहेत. सो कार्बन आणि सिलिका ज्यावेळेला कंबाईन होतं त्यावेळेला सिलिका कार्बोनेट नावाचा एक कंपाऊंड तयार होतो, जो नंतर पुढे कॅरी ऑन होऊन गँजेस फॅनमध्ये डिपॉझिट होतात. आणि हा सिलिका कार्बोनेट तिथले जे मोलस्क आहेत म्हणजे शंख शिंपले आहेत ते आपलं आवरण तयार करण्यात, कॅल्शियमचं आवरण तयार करण्यासाठी वापरतात. आणि मग ते डिपॉझिट होतात समुद्राच्या खोलीमध्ये, तळाशी. त्यामुळे दिस आर द अल्टिमेट सिंक. आणि इनफॅक्ट हिमालय ज्या वेळेला तयार होत गेला त्यावेळी मोठ्या प्रमाणात जगातलं जे कार्बन आहे ते कमी झालं. आणि माणसासाठी आणि आता जी काही जीवसृष्टी आपण बघतोय त्यांच्यासाठी एक आदर्श हे निर्माण झालं, वातावरण निर्माण झालं. आणि त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा हिस्सा तो म्हणजे गंगा, त्याचे ट्रिब्युटरीज ब्रह्मपुत्रा आणि इंडस नदीचं. आता इंडस नदी छोटी झाली आणि ब्रह्मपुत्राचं त्यात तेवढं कॉन्ट्रीब्युशन कमी आहे, कारण सिलिका कंटेंट त्याच्यापेक्षा कमी, गंगापेक्षा कमी आहे. सो गंगा नदी खूप महत्त्वाची आहे. आणि जंगलतोडीपेक्षा जसं मी म्हटलं की हॅबिटॅट कॉन्झर्व झाले पाहिजेत, तर गंगा नदीवरती डॅमिंग करून हे आपण जे मेकॅनिझम आहे अल्टिमेट कार्बन सिंकचं ते ऑबस्ट्रक्ट करतोय. आणि कार्बन सिंक नाही होणार, म्हणजे एका बाजूला कार्बन जमिनीतून काढून हवेत सोडतोय आणि कार्बन सिंक होण्याची जी नॅचरल प्रक्रिया आहे त्याला ऑबस्ट्रक्ट करतोय. सो हा एक खूप मोठा म्हणजे जगाच्या निर्मितीमध्ये सुद्धा आता जसं आपल्याला जग दिसतंय त्याच्या निर्मितीमध्ये नॅचरल वर्ल्ड जे दिसतंय त्याच्यामध्ये हिमालयाचं कॉन्ट्रीब्युशन खूप मोठं आहे. नाहीतर कदाचित ही जीवसृष्टी आता जशी दिसते तशी नसती. आणि ग्लोबल वॉर्मिंगची सुद्धा तीच कन्सेप्ट आहे की शाळांमध्ये वगैरे जातो त्यावेळेला ग्लोबल वॉर्मिंग, क्लायमेट चेंज काय आहे ते विचारलं जातं. सोप्या भाषेत मी सांगतो की नॉक्शियस गॅसेस होते या पूर्ण वातावरणात. आणि खूप पूर्वी झाडं तयार झाली, हळूहळू झाडांसोबत बाकीची इकोसिस्टीम तयार झाली. आणि वर्षानुवर्षाच्या वेदरिंगमध्ये, टेक्टॉनिक प्लेट्सच्या मुवमेंटमध्ये, फ्लड्समध्ये ही सगळी झाडं, हा सगळा बायोमास होता तो सगळा जमिनीखाली दबला गेला. आणि हा जमिनीखाली दबला गेलेला जीन आहे हा आता आपण फॉसिल फ्युएलच्या रूपाने बाहेर काढतोय. आणि त्यावेळेला जी परिस्थिती होती करोडो वर्षांपूर्वी की ज्या वेळेला ॲटमॉस्फिअरमध्ये सगळे नॉक्शियस गॅसेस होते आणि आजची जी जीवसृष्टी आहे ती त्यावेळी जगू शकली, त्या वातावरणामध्ये जगूच शकली नसती, तर ती परिस्थिती आता आपण परत निर्माण करतोय आणि परत ग्रीन हाऊस गॅसेस वाढवतो. ग्रीन हाऊस गॅसेस हा इम्पॅक्ट मी मुलांना सांगताना कसा सांगतो की तुम्ही कारने जाताय, एखाद्या ठिकाणी तुम्ही कार पार्क केलीत आणि तुमचं काम करायला गेलात, परत आल्यानंतर कारमध्ये बसता, कार जर उन्हात असली तर आतमध्ये खूप टेम्परेचर वाढतं. दिस इज ग्लोबल वॉर्मिंग. ग्रीन हाऊस गॅसेस आपण गरजेपेक्षा जास्त वाढवलेत. सो सूर्याची किरणं आहेत ती इन्फिल्ट्रेट होत आहेत, आत येत आहेत, पण आत तयार झालेली जी हीट आहे ती ॲटमॉस्फिअरमध्ये परत जात नाही. कारमध्ये एक्झॅक्टली हेच होतं ना की विंडशिल्डरमधून सूर्याची किरणं पास होतात पण आत तयार झालेली हीट बाहेर नाही पडत विंडशिल्डरमुळे. सोलार कुकर सुद्धा त्याच ह्याच्यावरती आपण चालवतो. आतमध्ये हीट जी तयार झाली ती बाहेर नाही जाऊ शकत. दॅट इज ग्लोबल वॉर्मिंग.
म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग अगदी आपल्या घराघरात पोचलंय. हो, आणि त्याची हाऊसहोल्ड लेवलवरती विशेष सायकल आपल्याला दिसते AC मधून वगैरे. अरण्यवाट इकोस्टेलला AC न लावण्याचं तेच कारण आहे की आम्ही म्हणतो की कूलर आहे, आम्ही तेवढं आम्ही कॉम्प्रोमाइज करू. एअर कूलर, पाणी पडतं आणि फॅन चालू असतो, तेवढंच मेकॅनिझम आहे. पण AC आम्ही लावत नाही. एका बाजूला आपण रूम थंड करतो आणि बाहेरचं टेम्परेचर वाढवतो. हो, आणि बाहेरचं टेम्परेचर वाढवल्यामुळे सगळ्याला जास्त लोकांना वाटतं की आता आपण पण AC लावायला पाहिजे, त्यामुळे तेही AC लावतात आणि अल्टिमेटली बाहेरचं टेम्परेचर अजून वाढवतात. सो वल्नरेबल पॉप्युलेशन जी आहे ती AC घेऊ नाही शकत किंवा घरं पण नसतात काही लोकांकडे, ती याच्यामध्ये होरपळून जाते. ही विशेष सायकल थांबायला पाहिजे तर कुठेतरी आपल्याला इनकन्व्हिनियन्स थोडा भोगावा लागणार असं माझं. आणि AC वापराचे इतरही अनेक डिसएडव्हान्टेजेस आहेत. माझ्या घरी पण AC होतं, पण मी बंद केलं, म्हणजे काढूनच टाकलं ते. बरोबर. आणि छान आहे, म्हणजे विदाऊट AC सुद्धा छान राहतो आपण म्हणून. पूर्वी कुठे AC होते, डायनामिक टेम्परेचर येत नाहीत अंगावरती. बाहेर एकदम गरम आणि अचानक AC मध्ये आल्यावर यू आर बाउंड टू गेट इल. हो, मला असं कुणीतरी सांगितलं होतं की AC मुळे आपल्या हाडांवर सुद्धा दुष्परिणाम होतो. राईट. तू कोकणातल्या जंगलात फिरलायस, हिमालयात काही गोष्टी एक्सप्लोर, अजून भारतातल्या कोणत्या कोणत्या जंगलात तू फिरलायस? खूप नाही. भरतपूर बघितलंय, ओके, थोडंफार मेळघाट बघितलंय, मेळघाट जस्ट बघितलंय. जास्त करून माझं काम कोकणात, आणि ते सुद्धा रिझोर्ट फॉरेस्ट किंवा नॅशनल पार्क हा माझा भाग राहिलेला नाहीये. माणसांचा ज्या भागाशी संबंध येतो आणि कॉन्झर्वेशनचं काम सुद्धा माणसांशी संबंधितच राहिलेलं आहे. मी जसं सांगितलं की ऑटर्सवरती 4 वर्ष काम करत होतो, पण सायटिंग खूप कमी व्हायची. जास्त माझं काम ग्रामपंचायती, लोकांसोबत, शाळांमध्ये लोकांसोबत कॉन्झर्वेशनचं काम, आणि बेसिकली तेच आहे. पण या सगळ्या भागांमध्ये फिरताना काही थ्रिलिंग अनुभव आले असतील, प्राण्यांशी निगडीत असतील, निसर्गाशी निगडीत असतील. माणसांशी आपण नको बोलूयात, परंतु प्राणी, निसर्ग, पर्यावरण ह्या सगळ्यांशी डील करताना असा काही एक अनुभव आला की जो खूप थ्रिलिंग होता, पण तो तुला जीवनविषयक काहीतरी तत्वज्ञान शिकवून गेला, असा काही एखादा अनुभव आहे तुझ्या पोतडीत? 3 अनुभव आहेत. एक तर खूप थ्रिलिंग आहे, आणि 2 माझ्या आयुष्यातले वाईल्ड लाईफ मधले सर्वात मोठे मुवमेंट्स जे मी कधी विसरणार नाही असे आहेत. एक तर आम्ही ॲडव्हान्स कोर्ससाठी ज्या वेळेला हिमालयात होतो, तर त्यावेळेला आमचा सर्च अँड रेस्क्यूचा क्लास चालू होता. आम्ही ग्लेशियर्समध्येच होतो, 60 जण आम्ही ग्लेशियर्समध्ये होतो, आणि खूप मोठ्याने आवाज यायला लागला वादळासारखा, आणि आम्हाला कळलं की ॲव्हलॅन्च येतोय कुठून तरी. हो का? हो. आणि अगदी आम्ही एका डोंगराच्या, काब्रू डोम नावाचा एक पीक आहे तिथे, तर त्याच्या डोंगराच्या पायथ्याशीच होतो. त्या डोंगरावरती जर हे ॲव्हलॅन्च आला असता तर आम्ही सगळेच गेलो असतो. आणि नंतर मग लगेचच जमीन हादरायला लागली, आणि त्यावेळी काय होतंय कळलं नाही, कारण ॲव्हलॅन्चमुळे जमीन हादरायला लागली असं वाटायला लागलं. तर आम्ही सगळेच घाबरलो. बऱ्याच लोकांसाठी हिमालयाचा अनुभवच नवीन होता. आमच्यासोबत जे सर होते ते म्हणाले की अजिबात हलू नका, कारण ॲव्हलॅन्च जवळ असला तर तुम्ही अजून आपल्या ठिकाणी ट्रिगर कराल ॲव्हलॅन्च, नवीन ॲव्हलॅन्च, त्यामुळे आहे तसंच थांबा. पण आम्ही त्यावेळेला जवळून ॲव्हलॅन्च दुसऱ्या डोंगरावरती जाताना बघितला, आणि नंतर मग परत आम्ही तो क्लास करून पुन्हा खाली आलो, आणि परत एकदा जमीन हादरायला लागली. आम्ही सेफ जागेवरती होतो, आणि जवळपास 30 सेकंद जमीन हादरत होती. खालचं पाणी असं एका साईडला दुसऱ्या साईडला होत होतं, आणि भूकंप आहे हे कळालं. आणि नंतर मग दार्जिलिंगच्या मेन ऑफिसमधून कॉलच आला की तुम्ही आता रिट्रीट करा, भूकंप आलाय. आणि नेपाळला त्यावेळी 60 लोक ॲव्हलॅन्चमध्ये गेलेली. खूपच कॅज्युअलिटी झाली बाकी नेपाळमध्ये सुद्धा, पण त्यावेळेला मी तिकडे होतो. तर लवकरात लवकर डोंगरातून बाहेर पडायचं म्हणून एका दिवसामध्ये 26 किलोमीटर आम्ही रक्षक घेऊन चाललो. आणि त्यावेळेला मला वाटतं माझी कॅपॅसिटी काय आहे ते कळलं की थोडंसं पुश केलं आणि अजून आपण जास्त
अचीव करू शकतो. नाही तर तोपर्यंत जास्त पुश नाही करायचो. तर अजून पुश करायला पाहिजे आपण थोडं स्वतःला, हे कळालं. अर्थात त्याच्यानंतर त्रास पण खूप झाला. दार्जिलिंगला गेल्यावर पूर्ण मांड्या वगैरे भरून निघालेल्या. पण एका दिवसात सलग आम्ही सकाळी 9 वाजता सुरू केलं ते संध्याकाळपर्यंत चालतच होतो. कारण पूर्ण चढ उतार असेच डोंगर आहेत. दुसरा जो एक्सपिरियन्स होता माझा दोडामार्गात, रानकुत्रा बघितला. दोडामार्ग कुठे आहे? दोडामार्ग महाराष्ट्राचं सर्वात दक्षिणेकडचं टोक. पूर्वी सावंतवाडी तालुका अख्खा होता. त्याचं विभाजन होऊन सावंतवाडीच्या दक्षिणेचा जो टोक आहे ते दोडामार्ग तालुका झाला. कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवरती हा तालुका आहे. आणि ऑटर्स बघण्यासाठी आम्ही एका ठिकाणी थांबलेलो ब्रिजवरती. आणि मोठमोठे बोल्डर्स आहेत तिकडे ब्रिजच्या खाली. आणि त्या बोल्डर्समधून रॅपिड्सनी असं पाणी वाहतं खळखळ पूर्ण. आणि एक कुत्रा दिसला. आधी कळलं नाही काही आहे. नीट बघितल्यानंतर रानकुत्रा आहे ते कळलं. ढोल म्हणतात किंवा कोळशिंदा म्हणतात लोकल भाषेमध्ये. आणि मी लगेच कॅमेरा काढला. म्हटलं हा क्षण टिपूया. आणि सिनरी पण खूप चांगली आहे. नदीचे रॅपिड्स आहेत, मोठमोठे बोल्डर्स आहेत. आणि तो रानकुत्रा एका दगडावरून दुसऱ्या दगडावरती उडी मारत होता. आणि नदी क्रॉस करायची होती बेसिकली त्याला. मी कॅमेरा पूर्ण चालूच ठेवला. तो व्हिडिओ मी तुम्हाला पाठवतो. आणि एका ठिकाणी उडी मारताना त्याचे पाठचे पाय स्लिप झाले. आणि तो रॅपिड्समध्ये, म्हणजे खूप फ्लोमध्ये पाणी चालू होतं, त्याच्यामध्येच पडला. मला वाटलं आता गेलाच वाहून. आणि कसं तरी त्या पूर्ण ह्याच्या झोतामध्ये सुद्धा त्यांनी पोहला तो. आणि त्यांनी ती नदी क्रॉस केली. आणि प्रॉपर काय त्याच्यासाठी एकदम कॅज्युअल असल्यासारखं बाहेर पडून त्यांनी अंग झटकलं आणि निघून गेला. होय. नंतर आम्ही, कारण रानकुत्रे तसे सोशल प्राणी आहेत, एकत्र पॅकमध्ये असतात. आम्हाला वाटलं की अजून पण पाठवून येतील, त्यासाठी थांबलो. पण मला वाटतं हा एकटा मेल बाहेर पडलेला होता त्या ह्याच्यातून. पाठवून आम्हाला बाकीच्या कुत्र्यांचे आवाज येत होते. शिट्टी मारल्यासारखे आवाज करतात ते. थांबलो पण परत दिसला नाही. पण तो मोमेंट पूर्ण कॅमेरामध्ये कॅप्चर झाला. मी आणि अजून एक माझा मित्र होता. तो खूप अविस्मरणीय क्षण वाईल्ड लाईफमधला असं मला वाटतो. तिसरा इन्सिडेन्स म्हणजे जंगलामध्येच होतो आम्ही, रिझोर्ट फॉरेस्टमध्ये दोडामार्गातच. आणि वरून हेलिकॉप्टरसारखा आवाज यायला लागला. तर बी स्वाम वरून ट्रॅव्हल करत होतं. म्हणजे मधमाशांचं पूर्ण हे ग्रुप अख्खा. आणि खूप मोठा ग्रुप होता. आणि इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे त्याच्या पाठी आम्ही एक ड्रॉंगो बघितला. कोतवाल जो आपण पक्षी म्हणतो. तुम्ही फॅन्ट्री पिक्चर बघितला असेल तर काळी चिमणी जी दाखवले त्यातली, तो कोतवाल पक्षी. तो चेस करत होता. त्याच्या पाठून अजून 2 आले. त्याच्या पाठीनं अजून पक्षी आले, तेच ड्रॉंगोज. आणि जवळपास आम्ही मोजलं तर 80 ते 100 ड्रॉंगोज एका वेळेला. हा सॉलिटरी पक्षी आहे, एखाद दुसराच असतो, ग्रुपमध्ये कधीच नसतात. पण पूर्ण ड्रॉंगोचा फ्लॉक एकाच वेळेला पूर्ण त्या बी स्वामच्या पाठवून ट्रॅव्हल करत होता मधमाशा पकडण्यासाठी. त्याच्यामध्ये सगळ्या तिथे मिळणारे सगळे स्पेशीज, व्हाईट बेली ड्रॉंगो, ब्लॅक ड्रॉंगो, रॅकेटेल ड्रॉंगो, स्पॅंगल ड्रॉंगो, या सगळ्या स्पेशीज त्या एका ग्रुपमध्ये एकाच वेळेला आम्हाला दिसल्या. तसं कधीच होत नाही. तर वाईल्ड लाईफर जे बर्ड वॉचिंग करतात त्यांना कळेल की हा किती युनिक मोमेंट आहे. नाही तर ड्रॉंगो अशा ग्रुपमध्ये कधीच नसतात. म्हणजे चमत्कार ज्याला आपण म्हणतो, वन्स इन अ लाईफ टाइम. परत असं होणार नाही. कुत्राचं पडणं सुद्धा वन्स इन अ लाईफ टाइम आहे. परत तसा इन्सिडेंट घडणं शक्य नाहीये. वा वा. ग्लोबल वॉर्मिंगची जी काही भीषणता आहे त्याचं सार्वत्रिक रूप, याच्याबद्दल काहीतरी मला सांग. ग्लोबल वॉर्मिंगला खूप एका नजरेनेच आपण एका पर्स्पेक्टिव्हमध्येच बघतो की ज्या वेळेला खूप मोठा पाऊस पडतो, खूप कमी वेळेत खूप जास्त पाऊस, स्टॉर्म्स येणं किंवा इतर नॅचरल डिझास्टर, दुष्काळ पडणं. पण त्याचे इम्प्लिकेशन्स खूप व्हास्ट आहेत आणि ते आपल्याला कदाचित क्रिटिकली बघितल्याशिवाय कळणार सुद्धा नाहीत. कल्याण वर्मा नावाचे एक फोटोग्राफर आहेत खूप फेमस. तर ते सांगतात की ग्लोबल वॉर्मिंग हा शब्द म्हटल्यावरती तुम्हाला डोळ्यासमोर कोणता फोटोग्राफ दिसतो. तर जनरली लोक म्हणतात की एका आईस शीटवरती पोलार बेअर उभा असतो, विच सेज की आईस शीट मेल्ट होत आहेत, ग्लेशियर्स मेल्ट होत आहेत. तर ते चित्र खूप फेमस झालं, सगळ्यांना आपल्याला माहिती आहे.
पण कल्याण वर्मा म्हणतात की गेल्या दशकातलं सर्वात हॉरिफाईंग हॉरर असलेलं चित्र फोटोग्राफ म्हणजे ग्रीसच्या समुद्रकिनारी त्या बीचवरती एक लहान मुलाचं 7-8 वर्षाचं मला वाटतं मूल होतं ते, त्याची डेड बॉडी येऊन पडलेली आणि एका फोटोग्राफरने तिथे जाऊन तो फोटोग्राफ काढला आणि तो फोटोही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. हो, आणि तो खूप प्रसिद्ध झालेला. पण त्याच्याकडे पर्यावरणीय डिझास्टर म्हणून आपण बघत नाही. तर हा फोटोग्राफ स्टोरी काय होती की सिरियामध्ये युद्ध चालू होतं आणि युद्धाचे सगळे निर्वासित लोक होती. युद्धापासून लांब पळायचं म्हणून जे काही मिळेल, होड्या मिळतील, त्यांनी प्रवास करून युरोपमध्ये येत होते आणि त्याच्यामध्ये कदाचित एखादी कॅज्युलिटी झाली असेल, होडी बुडाली असेल आणि त्याच्यामध्ये ते लहान मूल मेलं. तर सिरियामध्ये युद्ध परिस्थिती का तयार झाली तर ते आपल्याला त्याचा बॅकग्राऊंड काही लोकांना माहिती असतो की अँटी डिक्टेटोरियल सेंटिमेंट्स होत्या. आखातामध्ये सलग ट्रेंड होता की अँटी डिक्टेटरशिप प्रोटेस्ट वगैरे होत होते आणि मग त्याच्यामधला संघर्ष आणि त्याच्यातून तयार झालेली युद्ध परिस्थिती. पण आपल्याला माहिती नसतं की सिरियामध्ये ज्या वेळेला युद्ध झालं त्याच्या 8 वर्ष अगोदर कंटिन्युअसली दुष्काळ चालू होता सिरियामध्ये. अनेक व्हेरिएबल्स आहेत, मी असं म्हणत नाही की ग्लोबल वॉर्मिंगमुळेच हे झालं फक्त, पण त्याच्यातलं एक महत्त्वाचं व्हेरिएबल हे सुद्धा आहे होय की मोठ्या प्रमाणात दुष्काळ असल्यामुळे लोक गावामधून मायग्रेट करून शहरामध्ये येत होती. शहरामध्ये खूप बिकट परिस्थिती झालेली, सेंटिमेंट सगळे अँटी गव्हर्नमेंट झालेले, लोकांना नोकऱ्या नव्हत्या, कामधंदे नव्हते आणि कुठेतरी एक ट्रिगर झालं की एक शाळेतला मुलगा त्याने ग्रॅफिटी तयार केली की नेक्स्ट इज युअर टर्न डॉक्टर. गद्दाफी मेला त्याच्यानंतर त्यांनी ते ग्रॅफिटी त्याच्या शाळेच्या भिंतीवरती केली. त्यांचा जो प्राईम मिनिस्टर आहे की प्रेसिडेंट आहे बशर असद, तो डॉक्टर आहे. नेक्स्ट इज युअर टर्न डॉक्टर. सो त्याला अटक केली आणि मग त्याच्यातून ते सगळं प्रक्षोभ तयार झाला बाहेर, जेलच्या बाहेर. ते बेसिक एक ट्रिगर ठरलं. पण त्याच्या अगोदर ही सगळी पार्श्वभूमी ग्लोबल वॉर्मिंगची आहे. सो त्याचे इम्प्लिकेशन्स काय असतील हे आपल्याला आत्ता सांगणं अवघड आहे. जगातली खूप मोठी पॉप्युलेशन, मेजॉरिटी पॉप्युलेशन इनफॅक्ट समुद्रकिनारी राहते आणि ज्या वेळेला समुद्राची लेवल वाढेल त्यावेळेला ही पॉप्युलेशन सगळी विस्थापित होईल. मुंबई सुद्धा प्रेडिक्ट केलंय की पुढच्या 20-25 वर्षांमध्ये मेजर मुंबईचा भाग हा पाण्याखाली जाणार आहे. तर दरवर्षी पाण्याखाली जातोच हाय टाईडच्या वेळेला, पावसाळ्यात. ही सगळी पॉप्युलेशन कुठे जाणार आहे आणि त्याच्यातून कॉन्फ्लिक्ट्स काय तयार होतील. गुहागरमध्ये आता असं झालंय की नंबर ऑफ रेनफॉल डेज कमी झालेत, त्यामुळे डोंगरांमधून येणारं पाणी कमी आहे, फ्रेश वॉटर, आणि एका बाजूला समुद्राची लेवल वाढते. त्यामुळे तिथल्या ज्या पारंपरिक पूर्वीच्या विहिरी होत्या त्या सगळ्या सलाईन व्हायला लागल्यात आणि पिण्याचं पाणी आता पिण्यायोग्य ते राहिलेलंच नाही, फक्त नारळांनाच घालतात. इथे थँकफुली एक धरण आहे त्यामुळे त्या धरणाचं पाणी गुहागरला मिळतं. अदरवाईज हे सगळे कोस्टल एरियामधले जे हे आहेत ते एकदम वल्नरेबल आहेत, कोस्टल एरियामधली गावं. त्याचे इम्प्लिकेशन्स खूप वास्ट आहेत आणि बाकीचे व्हेरिएबल्स पकडता पॅट्रियार्की खूप जोरात आहे, फासिझम आहे आपल्याकडे, जातीयवाद आहे, त्याच्या कॉम्बिनेशनमध्ये पर्यावरणीय धोका येऊन काय नवीन डायनॅमिक्स आणि हे तयार होईल, इरप्शन तयार होईल, ते आपल्याला आत्ता सांगणं खूप अवघड आहे. मला आठवतंय मुंबईत 26 जुलै 2005ला जेव्हा ढगफुटी झाली होती, बरोबर, तेव्हा मी तिथे होतो आणि जिथे मूळ सांताक्रूजला ढगफुटी झाली असं नंतर वाचलं, तिथे मी इथे सांताक्रूज बीचलाच होतो, तिथूनच मी ऑडिशनमधनं बाहेर पडलो होतो. आणि मला आठवतंय की कमरे एवढ्या पाण्यात, छाती एवढ्या पाण्यात आम्ही सगळेजण चालत होतो. म्हणजे मी सांताक्रूज पासून अंधेरीपर्यंत मोबाईल फोन्स बंद झाले होते, काय माझं पाकिट, मोबाईल सगळं गेलं होतं आणि मी माझी बॅग अशी वरती धरून जवळजवळ 15 ते 17 किलोमीटर सांताक्रूजवरनं अंधेरीला चालत गेलो होतो आणि माझ्या मित्राकडे मी राहिलो होतो. त्याच्यामुळे हे सगळं ग्लोबल वॉर्मिंगचेच प्रकशन्स समोर येत आहेत आणि न्यू नॉर्मल झालंय, दरवर्षी येतात. असं नाही की कधी एक्सेप्शन आहे 26 जुलै वगैरे, आता दरवर्षी स्टॉर्म्स येतात. आपण लहान असताना कोकणात वादळ वगैरे कधीतरी यायचे, आता सलग तुम्ही बघितलं तर गेले 3-4 वर्ष निसर्ग, तोक्ते, फियान चालूच आहे कंटिन्युअस. आणि पुण्यात सुद्धा उष्णता किती वाढतीये. आपण नेहमी म्हणतो ना पूर्वीचं पुणे राहिलं नाही वगैरे वगैरे, ते खरंच का राहिलं नाहीये, ते यालाच ग्लोबल वॉर्मिंग सुद्धा कॉन्ट्रीब्युटिंग आहे. अगदी अगदी. मल्हार,
मला तुझे हे सगळे अनुभव, तुझं हे सगळं काम जाणून घेऊन असं वाटतं की आपण किती वेगळ्या कोशात जगत असतो, एका विशिष्ट झोनमध्ये, विशिष्ट रुटीनमध्ये. पण निसर्ग, पर्यावरण आणि वनसंपदा ती शाबूत आहे, ती सक्षम आहे, सशक्त आहे, म्हणून आज आपण जे जीवन जगतोय ते जगू शकतोय. हे मला आजच्या या गप्पांमधनं कळलं. मल्हार, तुला खूप खूप शुभेच्छा. आणि आणखीन एक गोष्ट मित्रांनो, या माध्यमातून आपल्याला कळलं की या स्ट्रीमकडे सुद्धा तुम्ही एक प्रोफेशन आणि व्यवसाय म्हणून बघू शकता. नाहीतर जनसामान्यांमध्ये असा एक सिक्युअर्ड प्रोफेशन, सिक्युअर्ड जॉब बघण्याकडे कल आहे. आत्ता आपण जर बघितलं तर ह्याच्यामध्ये सुद्धा खूप काम आहे करण्यासारखं, आणि ज्याच्यातनं तुमचं सुद्धा जी चिंता आहे आर्थिक जीवनाची, ती सुद्धा परिपूर्ण होऊ शकते. तर मल्हार, खूप खूप आभार. तुला खूप खूप शुभेच्छा. तुझ्या काही वेबलिंक्स असतील त्या जरूर आम्हाला दे. आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुझ्या सगळ्या वेबलिंक्स शेअर करतो. मित्रांनो, जरूर यांच्या वेबसाईटला, यांच्या प्रोफाईल्सला, यांच्या सोशलला व्हिजिट करा. मल्हार, खूप खूप आभार. थँक्यू.